सज्जना हो, अभंग संत वर आहे आणि अभंगातील प्रतिपाद्य विषय सरळ आहे की अभंगात जगद्गुरु तुकोबाराय संत भेटीची महती प्रतिपादन करतायत. संत भेटी किती महत्वाची आहे. जीवनात सगळ्या गोष्टी मिळतील पण संत मिळणं खूप अवघड आहे. बाबाजी सब मिलेगा पर संत मिळणं हे लय अवघड आहे. लक्ष देऊ नये का. काही गोष्टी दुर्लभ आहेत पण प्रयत्न केल्यानंतर प्राप्त होतात. काही गोष्टी आयुष्यात दुर्लभ आहेत पण प्रयत्नांती मिळू शकतात. पण सज्जना हो, काही गोष्टी इतक्या दुर्लभ आहेत किती जरी प्रयत्न केला तरी मिळणार नाही. ती गोष्ट म्हणजे संत भेटी आहे. या ठिकाणी संत इतके दुर्लभ आहेत. काही गोष्टी मिळतील नक्कीच, प्रयत्न केल्यानंतर नक्कीच मिळतील. मला बसलेल्यांनी सांगा, अर्धा का होईना समुद्र कोण तरून गेलो तुम्हाला. अर्धा का होईना समुद्र तरून गेले. मला असं वाटतं या मातीत वीर सावरकर अर्धा का होईना समुद्र तरून गेले. दुर्लभ आहे पण प्रयत्नांती होऊ शकताय. महिला मंडळ आता तुम्ही उत्तर द्या. मावळता सूर्य कोणी थांबवला हो. मावळता सूर्य कोणी थांबवला. अहो नुसतं असं दोरा घेऊन वडाला येडं नाही आणायचं. मावळता सूर्य सती सावित्रीनं थांबवला. हे दुर्लभ आहे पण प्रयत्नांती होऊ शकते. अजून ऐकाल, काही गोष्टी इतक्या दुर्लभ आहेत. रामदास स्वामींनी प्रश्न विचारला, इथं वाघिणीचं दूध कोण आणेल. अरे कोण मैकालाल, कोण आणेल इथं वाघिणीचं दूध. सर्व शिष्य मागे सरकले आणि एकच जाणता राजा समोर आला. छत्रपती शिवाजी राजे भोसले, मी आणील वाघिणीचं दूध. दुर्लभ आहे पण प्रयत्नांती होऊ शकते. खऱ्या अर्थानं वाघिणीचं दूध आणण्याचं धाडस छत्रपती शिवाजी राजांनी. या गोष्टी दुर्लभ आहेत पण प्रयत्नांती होऊ शकतात. पण काही गोष्टी इतक्या दुर्लभ आहेत की किती जरी प्रयत्न केला ना महाराज ते होऊ शकत नाही. आणि ती संत भेटी. बघा शास्त्रात काही गोष्टी दुर्लभ सांगितल्या. पहिली गोष्ट महाराज मनुष्य जन्म दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट मुमुक्षावस्था दुर्लभ आहे. आणि तिसरी संत भेटी दुर्लभ आहे. इथं बसलेल्यांना मी सहज विचारेन, मनुष्य जन्म तुम्हाला दुर्लभ वाटतो का कसा वाटतो. काही गोष्टी दुर्लभ आहेत. संत भेटी सांगतो की किती महत्वाची. सगळे भेटणे चंद्रामृत सुख सेववेल, हसता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा, ऐसे कैसिया न भेटतील साधू. व्याघ्र सिंहाचे जोडे, चंद्रामृतही हाती चढे, परी त्या हरिप्रियाची भेटी ना तुडे. बाबा हे दुर्लभ गाडे भाग्य मनुष्य. हे दुर्लभ आहे. हे बघा, पापानं नरकाची प्राप्ती मनुष्य जन्म नाही आणि पुण्यानं स्वर्गादी योगाची प्राप्ती मनुष्य जन्म नाही. मग कसा मिळाला. लक्ष देऊ नाही का. एवढंही पाप अधिक नाही आणि एवढंही पुण्य अधिक नाही. पाप पुण्य याचं पारडं जेव्हा समान होतं ना तेव्हा मनुष्य जन्म मिळतो. आता मी इथं बसलेल्यानं एक सरळ प्रश्न विचारतो. तुमचा आणि माझा जन्म झाल्यापासून आम्ही किती पाप पुण्य लिहून ठेवले हो. सांगू शकता तुम्ही. एवढं सोपं आहे का ते. नाही. त्याला प्रमाण आहे. नरदेह दुर्लभ जाणा. नरदेह दुर्लभ जाणा. शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख येतं ना बाबा. अरे तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव. सर्व देहा माझी पाहो. सज्जना हो, अति दुर्लभ मनुष्य देहो याची प्राप्तीचा संभव होतो अभिप्राव दुर्लभ. एवढा सोपा आहे का मनुष्य जन्म. एवढा सोपा नाही. लक्ष देऊ नाही का. हा इतका दुर्लभ आहे ना. तुम्ही ना मी इथं बसलो ना, ते विठ्ठलाने एक द्वारा शिल्लक ठेवलाय तुमच्यातला आणि माझ्यातला. त्यांनी जर ठरवलं ना आता द्वारा कापायचा, गड्यात तुम्ही तिथं बसत नाही, हे इथं बोलत नाही. एवढा सोपा नाही मनुष्य जन्म. हा मिळालाय. खऱ्या अर्थानं उपकार मानले पाहिजे भगवंताचे.
हे पाप आणि पुण्य याचं पारडं ज्यावेळेस समान होतं ना सज्जन हो, त्यावेळेस मनुष्य जन्म मिळतो. मी थोडी अभंगाची भूमिका मांडतोय. छत्रपती सांगणार का तर 100% सांगणार. माझी दाढी काय अफजल खानाची वाटते का तुम्हाला? लय लय तरुण आहेत आज कीर्तनात. तरुणांसाठी एकदा टाळी वाजा. एकच नंबर. चंदनपुरीत खऱ्या अर्थाने हे खरंच चंदनासारखी माणसं आहेत घडे. लई तरुण पोरं पाहिजेत. नाही तर रोजच आमच्या नशिबात डायनामा गेलेले, रश्या तुटलेले. त्यांना कवर बी एक सांगा तरी म्हणजे ज्येष्ठ बी चांगले ऐकणार आहेत असं नाही मला म्हणायचं. पण सांगायचं तात्पर्य काय की आता तरुणांनी थालं पाहिजे. हा परमार्थ हा आता हे संप्रदाय आता तरुणांनी हातात घेतलं पाहिजे. बघा बरेच संप्रदाय मोठे होत चालले. आपला संप्रदाय सगळ्यात मोठा आहे. या जगताचा विचार केला तर वारकरी संप्रदायाला जगात तोड नाही आहे. पण काय झालं माहितीये, नाहीच तोड. हा आजपर्यंत बघा बाबाजी किती संप्रदाय आहेत, पण वारकरी संप्रदाय असा आहे इथं जात धर्म पंथाला थारा नाही. आणि यारे यारे लहान थोर याची फळती नाही विचार खालून जरा टाळी आली की बरं वाटेल. रांगोळी कुणी काढली? रांगोळी ज्यांनी काढली त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. एकच नंबर. मला वाटतं भक्ती आणि शक्तीचं उदाहरण दिलंय. आणि खरे बरं का, तुकोबाराय गुरु आहेत आणि छत्रपती शिवाजी राजाला तुकोबारायांनी उपदेश केलेला आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा बीज वाढवा सजन आव्हान. आणि खरे महाराज सुंदर प्रमाण दिलं तुम्ही बरं का. मी नेहमीच या विषयावर परखड बोलतो. आता हे तर काय आता लई सपोर्टला लोक आहेत. जिथं कोणच नसतं बाबा तिथं मी बोलतो. लई खतरनाक ते बोलणं एवढं सोपं नाही. मला एकाने त्या दिवशी विचारलं, म्हणले महाराज तुम लईच बाबा खुंकार बोलते कभी कभी. तुम अफजल खान भी फाड़ते. मग मला इधर ना मी हैदराबाद में फाड़ता अफजल. इधर क्या अफजल फाड़ते काय ते एक एडपट मन बाबा तिकडं मयूर बाबा तिकडे गेलो मी हैदराबादला कीर्तनाला. आता शूटिंग चालू आहे. आता कोण काय करणार सांगा. एखादा व्हिडिओ क्रॉप करून टाकला आणि वेळ करणार काय आहेत. आता काय होतं, ज्यावेळेस मुघल आले, ज्यावेळेस आदिल आले, ज्यावेळेस निजाम आले, माझ्या छत्रपतीने सगळे टेचले. लक्षात घ्या, सगळे संपवले. छत्रपती असे छत्रपती नाही झाले. राजे का सांगायचे, अनेकांनी प्रश्न विचारला. अनेकांनी कीर्तन करताना प्रश्न विचारला, महाराज अरे का शिवचरित्र सांगायचं. अरे राजे नसते ना आज कीर्तन इथं झाली नसती. लक्षात घ्या, नसते हे महापुरुष तर कीर्तन झाले नसते. आई या स्त्री शिक्षणाची ज्योत या महापुरुषांनी उभी केली. आज स्त्री शिक्षण घेतली ना याला कारण सावित्रीबाई फुले आहेत. लक्षात घ्या, हे महापुरुष सांगितले पाहिजेत आम्ही कीर्तनात. आज खऱ्या अर्थानं या भूमीत जन्म घेतणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आम्ही सांगितल्या पाहिजेत कीर्तनात. नाही सांगायचं का नाही सांगायचं. मग आम्ही आमची माणसं ज्यांनी 29 वर्ष स्वराज्य झुंजवत ठेवलं. खऱ्या अर्थानं एक सांगू का, मंदिरातील देव छत्रपती शिवाजी राजांमुळे शिल्लक राहिले. आणि अजून सांगतो, भारतातल्या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांमुळे झाला. जबरदस्त कार्य होतं या माणसांचं. म्हणून सांगायचे महाराज प्रमाण दिलं. खरं सांगू तुम्हाला, मनुष्य जन्म आईलाही दुर्लभ आहे. माझा आवाज क्लिअर होतो ना, मला इथं जास्त रिटर्न येत नाही. फक्त तुमच्यापर्यंत आवाज आला तरी ठीक आहे. मनुष्य जन्म दुर्लभ आहे. इतका दुर्लभ आहे की मिळणं अवघड आहे. ए पाप आणि पुण्य याचं पारडे ज्या वेळेस समान होतं ना दादा, तेव्हा मनुष्य जन्म मिळतो. त्याला प्रमाण आहे. आंधळ्याच्या हाताचा कावळा सापडावून बाबा काय झालं, एक आंधळा आंघोळ करत होतं. आंघोळ करता करता आई असं टाळी वाजवायचं रामकृष्ण हरी म्हणायचं. परत रामकृष्ण हरी म्हणला, डुबकी मारली, वरती आला, टाळी वाजवली आणि सहज टाळीत कावळा आला. कावळा गावल का? आता मी तो विचारतो तुम्हाला, जेव कावळा पकडून आणि ना आता माझं पाकिट आयोजकांनी त्यालाच द्यायचं. अहो आमच्या इकडे तर शिक्रिया असतो, 10व्याला कावळा येईना शिवायला बाबा.
पार प्रवचन करायचं नरड कोडलं पडलं सांगून 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 लोक म्हणतात महाराज कावळा नाही शिवला अजून 10 मिनिटं वाढवा. आता भांडवल संपल्यावर काय वाढवा, आता काय वाढवायचं भांडवल, तेवढंच पाठ करून आलतो बस झालं आता. म्हणजे अहो तुम्हाला इधर तर ठीक आहे, आमच्या इकडे कावळे पाळल्यात. ड्रायव्हरकडे असा शिटाव कावळा ठेवायचा, नाही शिवला की पिशवीतला कावळा काढून चोच मारून आणायचा. कुंडली कवर दाढी लोडच घ्यायचं नाही. कावळा गावणं सोपं आहे का एवढं तुम्हाला वाटतं? ए कावळा सापडणं सोपं नाही. पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून घे माये सांगत आहे. उडरे काऊ तुझे सोन्याने, पाहुणे पंढरी राव घरात. हे इतका दुर्लभ आहे. त्या नळ्याचं सहज टाळी वाजवता सहज कावळा हातात आला. आता कावळा हातात आला एवढ्यात राजाने हुकूम सोडला. राजाने सांगितलं, प्रधानजी इस राज्य में जो कोई कौवा पकड़ के लाएगा उसे 5,000 रुपये. किती? एका कावळ्याला किती? 5,000. आता माणूस लोभी आहे का नाही? ते म्हणला गड्या 5,000 मिळले एका कावळ्याला, हे तर सहज आला. मी काय सांगतोय, मनुष्य जन्म किती दुर्लभ आहे. मला संत भेटीपर्यंत येत मधलं वचन घेऊन मी छत्रपती सांगणार आहे. लक्ष द्या, 5,000ला एक कावळा. प्रधानजींनी सांगितलं 5,000ला एक कावळा. ह्याच्या कानावर दौंडी पिटलेली ऐकू आली. हे म्हणला एक तर गावलायच, अजून एक पकडतो. म्हणजे किती होत्या? 2 नाही, कावळे 2 होते. पैशाचं बोला 10,000. हा 10,000. पैशाचं बोलायचं जरा लक्ष देऊन ऐका. हा 10,000 होते 10 बाबा. बरोबर आहे. ए अहो त्याच्यावर चालले हो, नाही तर यो बाबा एवढ्या लांबून इकडं उगा येईन वेतावा. तुम्ही राव बावळा टाकत आम्हाला संत समजायला लागले. आम्ही काही संत वेतावा अजिबात नाही. आमच्या शर्टाला खिशेत ज्यांनी खिशे काढून ठेवले ना ते संत होते, ज्यांनी खिशे शिवले नाही साधऱ्याला. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी अखंड जया तुझी प्रीत, मज दे तयाची संगती. हा मग मी कमळापती तुझे मनाने. चला पाठातली काय समोर बसलेली असल्यावर कीर्तन सांगाय बरं वाटतं. हे संत नाहीत बरं का. खरं सांगू तुम्हाला, मनुष्य इतका लोभी आहे गड्या. त्याला वाटलं एक पकडला अजून एक पकडतो म्हणजे 10,000 होते. बरं मला महिला मंडळ तुम्हाला विचारायचंय, एक कावळा पकडला पण पहिला कसा पकडलेला? हा पहिला कावळा कसा पकडलेला? टाळी वाजून पकडला ना. पण आता ह्यो पहिला पकडलेला ठेवायचा कुठं म्हणून काखेत ठेवला. आता ह्यो काखेत ठेवला म्हणून दुसरा पकडायला गेला. आता मला सांगा माणसाचं असंच आहे का नाही गड्या? हा मनुष्य जन्म एवढा सोपा आहे. म्हणला अजून एकदा रामकृष्ण हरी म्हणतो, परत रामकृष्ण हरी म्हणला, परत टाळी वाजवली. टाळी तर आलाच नाही. पावला हा देह काकटाळी, पावला हा देह काकटाळी, पावला हा देह, पावला हा देह, पावला हा देह.
की टाळी वाजवायची. हे पावला हा देह का कटाळीने आहे, न घडो ते उपाय घडवाले. इतका दुर्लभ आहे सजनाव मनुष्य जन्म. हे आंधळ्याच्या हातात जसा कावळा सापडावा तसा मिळाला. एवढा सोपा नाही बरं मनुष्य जन्म. ह्याच्यात तुम्ही किती जरी वरफड केली ना तरी जायचं एवढं नक्कीच आहे. इथं कुणाला काही डाऊट आहे का जायचंय करायचे जायचे ना तुम्हाला? हे बघा, मौत से हर किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी. एक पाहती एकाची ध्वनी. इथं अवतारांना जावं लागलं म्हणजे अवतावाल्यांनी लई मोठा पण हेच नाही उरू आले अवतार. हेच नाही उरू आले अवतार. हे रे पावन, हे रे पावन जीवन. हे रे पावन, हे रे पावन जीवन. वाजवा टाळीत मग काय आहे? काय नाही लक्षात राहिलं ना खाली बसते फक्त टाळी लक्षात ठेवा, कीर्तन लक्षात राहते. हे येथे उर नाही आल्या. महाराज अवतारांना जावं लागलं म्हणलं अवतावाली कुठल्या लाईनला येतो जायला लागणार आहे ना. आम्ही लई पैसेवाले लोक बघितले आयुष्यात. आई आम्ही अशी लोक बघितलं. आता आमचा पुणे सातारा येतो गुंठा मंत्र्याचा भाग आहे. ते आमचे बाबा एका दवाखान्यात ऍडमिट होते. त्यांच्या बाजूला एक आजोबा होते. आजोबा ते आजोबा काय म्हणले माहिती का डॉक्टरला? म्हणले डॉक्टर माझ्याकडे किती पैसे आहेत तेच मला माहिती नाही, पण फुफ्फुस 70% कमी झाली. एक काम करायचं म्हणले. म्हणले काय? म्हणले काय नाही, हा चेक लिहून देतो. म्हणले बघा आता एक बी लेकरू माझ्या जवळ आलं नाही. म्हणले एक बी आलं नाही. म्हणले आता हे पैसा ठेवायचा तरी कशाला, सगळा तुमच्या नावावर करून देतो. म्हणले तेवढी फुफ्फुस वाचली पाहिजेत. काय वाटतं तुम्हाला? डॉक्टरनी जर चेक स्वतःच्या नाव केला आणि फुफ्फुस वाचली असती तर जमलं नसतं का? सगळे पैसेवाले मग जगलेच असते की नाही? नाही, डॉक्टर म्हणले दादा, म्हणले बाबा हा चेक जर विठ्ठलानी सँक्शन केला ना तरच तुमचा प्राण वाचू शकतो. विठ्ठलानी सँक्शन केला पाहिजे. नाही तर किती हे बघा पैशावाल्यांचा रोष नाही. पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा ही प्रारब्धानी माणसाकडे येते. ती अशीच येत नाही. ज्याचं प्रारब्ध चांगलं आहे त्याच्याकडे पैसा आहे 100% नो डाऊट. अहो एवढे मोठे मोठे बंगले बघितले आम्ही आयुष्यात. कीर्तन करताना बाबा एवढे मयूर बाबा एवढे. चला आता तुम्ही आमच्या इकडे एकदा जरा तुम्हाला साथीला देतो. 20-20 कोटीचे बंगले जागेत का तुम्ही सगळे? 20 कोटीचा बंगला. अहो त्याच्या पुढे पण 20 कोटीपर्यंत माझा पाण्यात आला. 20 कोटीचा बंगला आहे. बंगला जर तुम्ही बघितला ना इतका देखना गड्या. आता ती पुण्यस्मरण नेमकं साहेबांच्या तिथे गेलो. ती 20 कोटीचा बंगला बघितला. साहेब म्हणले महाराज चला घरी. म्हणलं साहेब कीर्तन उरकू द्या आणि घरी जाऊ द्या, मला यारवाळी पोरं बाळ वाट बघतात राव. साहेब म्हणले नाही महाराज कीर्तन 5 मिनिटं लेट होऊ द्यात पण पहिला बंगला बघायचा. आता कसे माणसाला थोडा मोठा पण आहे. आम्हाला बी काय आम्ही काय म्हणतो 2 अभंग महाराष्ट्रीयन तो पण आमच्यागत कीर्तन करत नाही. अरे लई उता आलाय इथं काय ऐसा नाही तू नाही हे दुसरा लगेच तयारी. लक्ष देऊ नाही का काय? आपण काय माहिती का, तू मुस्लिम असूनही लोकांनी तुला बोलवलं ना तो समाज तुझ्यावर प्रेम करतोय. प्रेम करताय ती माणसं तुझ्यावर. लक्ष देऊ नाही का? नाही जात धर्म मानत नाही आम्ही अजिबात नाही. माझं रक्त जर लाल आहे ना आणि तुमचं बी लाल आहे ना, या जगाच्या पाठीवर एकच जात आणि ती माणुसकीची जात आहे. लक्षात घ्या. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर मुस्लिम माणसं होती. लोकांनी म्हणले की बाळासाहेब ठाकरेंनी खऱ्या अर्थानं मुस्लिम समाजावर हे काही आरोप केले किंवा काही शब्द बोलले. अजिबात नाही. त्यांचं जबरदस्त कार्य होतं. मी राजकारणावर समाजकारणावर निर्भीडपणे बोलणारा वक्ता आहे. महाराज जे आहे ते बोललं पाहिजे बरं गाडी, ते बोललंच पाहिजे. आणि खरं सांगू तुम्हाला बरं जाऊ दे तेवढा 20 कोटीचा बंगला तर कंप्लीट करतो मग बोलू पुढचं काय आहे ते. तुम्ही म्हणाल महाराज रेंज गेली की गेलीच. मी मनुष्य जन्माची दुर्लभता सांगतोय ऐका. सांगायचं तात्पर्य एवढे 20 कोटीच्या बंगला दाखवायला गेलं ते मला. आता 20 कोटीचा बंगला दाखवा ते हॉल बघितला. एखाद्या गरीबाचं लग्न होईल बाबा त्याच्यात. गरीबाचं लग्न होईल असा मोठा हॉल होता. मंगल कार्यालयगत हॉल. म्हणलं साहेब काय आहे? म्हणलं हे ऐश्वर्य आहे महाराज. म्हणलं मानणार आहो तुम्हाला. आता हॉलपर्यंत ठीक आहे का नाही आई? ते किचन दाखवाय घेऊन गेलं मला. आता किचन दाखवीन का कोण महाराजाला? तात्या किचन दाखवाय गेलं मला तिकडे घेऊन. आता किचन म्हणजे ते आपलं किचन ट्रॉलीपर्यंत ठीक आहे. त्याच्या किचनला ट्रॉलीच नाही, डायरेक्ट बटन आहेत. पहिलं बटन दाबलं की चहाचं बघुलं बाहेर. दुसरं बटन दाबलं की दुधाचं बघुलं बाहेर. तिसरं लई पित्त झालं की तुरीच्या डाळीचं बघुलं बाहेर. बाबा अजून एक बाबाजी अजून एक बघुलंय. इकडं जत्रेच्या बघुल्याचं बी बटन वेगळे. नाही कळलं का तुम्हाला? जड जाते का हे जरा? जत्रेचं बी बटन आहे आणि इकडं एकादशीचं बी तेच बघुलं. जितेंद्र बाबा तेच येणार बाहेर, दुसरं येणार नाही.
यात्रा असल्यावर त्याच बघुल्याच्या बटना हात ठेवायचा, नाही तर एकादशीचं आणि यात्रेचं मिक्स झाले अवघड होई ना. लक्ष देऊ नाही का असते आता काय एका घरात सगळ्यांनाच माळा असतात का तवा. आता लक्ष दे जिसको समजावं हुशार आहे, ज्याला नाही समजलं त्यांनी कीर्तन झालं विचारा यावर. मी म्हणलो गाडी यार काय म्हणलो ऐश्वर्य साहेबराव तुमचं. आपण एखाद्याला म्हणावं लय भारी, आता समजा बसतोच बैठकीला, त्याला म्हणलो काय गायला राव, त्या अजून 2 अभंगावून बोर करते. नुसता असं मान हवं आपण मानायची कुठे. तसं त्याला म्हणलो साहेब लयच ऐश्वर्य राव. ते म्हणले महाराज हे ट्रेलर हे पिक्चर अजून बाकी हे. मी म्हणलो लयच खतरनाक दिसतो यो गडी. आता आई किचन पर्यंत ठीक आहे का नाही, ओ दादा किचन पर्यंत ठीक आहे का नाही, ते मला बेडरूम मध्ये घेऊन गेले. तर महाराजाला काय करायचे बेडरूमला घेऊन जाऊन. बरं तेवढ्या बेडरूम मध्ये घेऊन गेलो. म्हणले महाराज ये बेडरूम बोले तो ऐसा नहीं बोले, ये बहुत इंपॉर्टेंट है बोले, इसका मटेरियल ये गादी ये बेड ये सोफा ये सब बाहर से मंगाया है. म्हणलं आता एवढं सांगा साहेब, मला लय आवडलं राव तुमचं घर खरंच, पण कित नाही म्हणले महाराज तुम्ही गादीव बसून बघा. आता काय गादीव कायला, पक्षी अंगणी उतरतील ते का गुंतवणी राहते. वस्ती कर वस्ती आला आणि प्रात काळी निघून गेला. काय आम्हाला गादी करायची, तैसे असावे संसारी जो बरी प्राचीन. बाबा ते गादीव बसलो, गादीव बसायचं धाडच नव्हतं झालं बरं का. पण असा गादीव बसलो मयूर बाबा, असा गादीव बसलो, असा गादीव बसतो धपक्याला असा. मी म्हणलो गादी है, बोले बाबा ये करलॉन का गादी है, इधर का नहीं इम्पोर्टेड है, बाहेर से मंगाय बोले ये. मी म्हणलं आता मरावन तुमच्याच पोटाला जन्माला यावं. काय राव ऐश्वर्य तुमचं. मनुष्य जन्मलय दुर्लभ या. जेवढं तुम्ही फरफट, तुम्हाला एक सांगू का, संसारात जेवढं खोलवर जाल ना रिटर्न मध्ये तो दुःख देईन. परमार्थात जेवढं खोल जाल ना रिटर्न मध्ये तो सुख देईल. लक्षात घ्या, रिटर्न मध्ये सुख देईल. गादी जरी लय भारी असते ना गड्या, झोप किती हे बी लय महत्वाचं या. काहींच्या गाद्या 4 लाखाच्या आहेत, पण गोळ्या बी तेवढ्या खायला लागतात झोप यायला. लक्ष देऊ नाही का, एवढं सोपं नाही. आणि काहींना काहीच ऐश्वर्य नाही, गोळी बी खायला लागत नाही, कष्ट काबाड कष्ट करतात, पडल्या पडल्या डेखळावी झोप आहेत त्यांना, डेखळावी झोपा लागतात. लक्ष देऊ नाही का बरं का. जीवन तुम्ही जर समर्पक पाहिलं ना, या जीवनाचा अर्थ गावणं लय अवघड आहे. ज्याला कळलं ना त्याला सॅल्यूटच आहे, समर्पण आहे. कोहम कतमितम जातम, मी कोण आहे, मी तर कशासाठी आलो, आणि हे सगळा पसारा आवरून मला कुठं जायचंय. या 3 प्रश्नाची उत्तर मनुष्य देहाला समजली पाहिजे. ऐका आता बेडरूम पर्यंत ठीक आहे का नाही, पेटी वाजत सोबदार बाबा तेवढ्या ठीक आहे का नाही. ते बाथरूम मध्ये घेऊन गेलं मला. बाथरूम मध्ये कोण घेऊन जाईल का गाड्या. बाथरूम म्हणजे सोपं नव्हतं गणित. मी को अंदाज आता है किधर क्या चलने वाला है. अभी 15 साल कीर्तन कर रहे मी. एक बाथरूम म्हणजे खो खो कबड्डी चाली ना असं. मी म्हणलं हे काय बाथरूम. म्हणले महाराज हे बी इम्पॉर्टेंट आहे. मला म्हणले तुमच्या घरात. मी म्हणलं माझ्या घरात गार पाण्याचा एक नळ बाथरूम मध्ये, एक गरम पाण्याचा, ते बी कधी कधी हवा हंत, कधी कधी नुसती फुकाट, पाणी बी येत नाही त्याला. आणि एक वरतून तेव्हा काय त्याला म्हणते ती शॉवर, हा शॉवर असंच काहीतरी आहे ते शॉवर आहे. ते बी असं पाणी मारत नाही, ते हळूहळू सोडतो म्हणले कधी कधी. तुम्ही जागे सगळे समजते तुम्हाला. लक्ष देऊन घरी नका जाऊ, लक्ष देऊन ऐका बरं का. बरं आता ते मी म्हणलो, पण त्याचं तसलं नाही गणित. ते म्हणलं महाराज इधर बाथरूम में टॉवेल लेके जाने कच नाही बोले, डायरेक्ट माणूस सुकून बाहेर येतोय. गड्या काय तू कुठली टेक्नॉलॉजी वापरली तरी कुठली. हाय असली बाथरूम मी बघितली राव. चला माया बरं येडा टाका, तुमच्या पैशांनी खर्चानी माया पैशांना काही. हा चला एक दिवशी वाटलंच तर चला. लक्ष देऊन ऐका बरं का. बाथरूम असलं म्हणलं साहेब, मला एक प्रश्न पडला. म्हणलं खरंच तुमच्या ऐश्वर्याला सलाम आहे, तुमच्या बंगल्यावर मी अजिबात जळत नाही. खरं सांगू का, एखाद्याचा चांगला बंगला झाला ना उगं पोटात नका दुखून देऊ. त्याचा बंगला चाललाय ना म्हणून मला देवा अजून मोठा होते. नाही तर एखाद्याची पायरी बंगल्याची चालली ना, मग लोक म्हणतात कुठून राणला असं नाही पैसा. काय करायचंय तुला, तुझ्या का पोटात दुखलं त्याचा बंगला बघून. आणून देईन त्याला कसं बांधू देत. पैसा आहे ना तो प्रारब्धानी आला त्याच्याकडं. मला एकाने सांगितलं महाराज काही नाही 2 नंबरने कमावला. म्हणलो गाड्या तुला नाही ना कमावता आला, मग हो घे. आमचा बी पैसा काय काय 2 नंबरचा म्हणत्यात. एवढं सोपं नाही. कुछ बोले धंदाचे त्यांचा चालायचाच, काय आपलं ऐकायचं, इडा टाकायचं आणि द्यायचं सोडून. एवढं सोपं आहे का ते. 2 दिवस चला बरं आमच्या गाडीत. जिल्हा अध्यक्ष होता मूळव्याध संघटनेचे, तुम्ही आमच्या गाडीत बसल्या. 1 दिवस पंढरपूरला जाऊन या, मग कळतं कसं काय गणित. दुसऱ्या दिवशी उठूच वाटत नाही. आमची लेकरं बाळ घरी वाट नाही बघतोय आमची. ड्रायव्हरची एक नजर चुकली ना, आई 500-600 किलोमीटरवर आलोय आम्ही. खऱ्या अर्थाने इथं येतोपर्यंतच कस निघून जातो आयुष्याचा. आणि इथं येऊन 2 तास कीर्तन एनर्जीत करणं आणि त्यात कीर्तनात लोकांना रंगून ठेवणं, हे सगळ्यात मोठं चॅलेंज आज कीर्तन करायचं.
अजून तर मी छत्रपती सांगायला सुरू केलं नाही, मी त्या मातीतला आहे. आणि छत्रपती म्हणजे ते मुळमुळीत आवाजात सांगावं लागत नाही. मग ता नकस काय बरं आहेस का आणि लय दिवस आला नाहीस बाबा तू. ए राजगडावर महासाहेब जिजाऊच आणि महासाहेबांनी आवाज दिला, राजा अरे दिसतो का तो कोंडाणा राजा. राजा सांगतात हो महासाहेब दिसतो ना. राजा त्या कोंडाण्यावर फडकणार त्या दुश्मनांचं निशाण आमच्या डोळ्याला जखमा करून जातात. आदने असावी महासाहेब. राजा उतरवा त्या दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोंढाण्यावर. राजा या कोंढाण्यावर हे प्राण जाय प्रवचन न जाय. भगवा म्हणजे शान बर का, शान आहे भगवा म्हणजे. भगवा म्हणजे अभिमान आहे. एक वाक्य बोलू का सज्जना हो, भारत में रहना पड़ेगा ना तो भारत माता की जय बोलना पड़ेगा. भारतात राहावं लागेल तर भगव्याला नमन करावं लागेल. भारतात राहावं लागेल हे महाराष्ट्रासमोर झुकावं लागेल. शिवरायांना आणि धर्मवीर शंभूराजांना मानावं लागेल जर भारतात राहावं लागेल तर. ही भारत ही संतों की भूमी, ही पराक्रमाची पराकाष्ठाची भूमी, ही बलिदानाची माती आहे. बलिदान या मातीत हे 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांनी बलिदान दिलंय. सगळे मिळून महाराष्ट्र उभा केलाय. सगळ्यात महाराष्ट्र घ्यायला अवघड का होता माहिती का, सगळ्यात अवघड औरंगजेबाला लई जण आली पण सगळ्यांच्या समोर महाराष्ट्र चॅलेंज होता. का तर महाराष्ट्र हा संघटनाचा होता. इथं सामाजिक ऐक्य होतं. सामाजिक ऐक्याचं भान राखणारा महाराष्ट्र आहे. म्हणून सज्जन हो आनंद वाटतो. मी असं बोलताना मला लय जणांनी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही मुस्लिम वाटतच नाही राव. मी म्हणलो मी कुठल्या जातीचा आहे महत्वाचं नाही, महाराष्ट्रातल्या मातीचा आहे ना ही गोष्ट लई महत्वाची. बाथरूम पर्यंत आलतो, ऐकलं ना तुम्ही. मी हाय रेंज मध्ये, काळजी करू नका. मी आज 12 बजे तक छोडता नाही. मी आज दूर से आयला आहे. इतने काय जल्दी सोडूंगा, माझं बी पाय दुखणार आहेत की. काळजी नका करू. वेळेस संपन्न लोड घ्या थान बोल टाळकरी लोड घ्या त्यानं त्या बोलव ह्याला बोलावं लागड्या पुढच्या वर्षी नको. आणि मी येत असतो पुन्हा पुन्हा माझं रेकडे बऱ्याच ठिकाणी. आता योगा आल्यात काही लोक तारखा घ्यायला काहीतरी कधीच असेल. चला लक्ष देऊन ऐका सज्जन हो. ए साहेबांना म्हणलं साहेब 1 नंबर बाथरूम राव, आवडला आपल्याला. पण एक प्रश्न पडला गाड्या, इतका दुर्लभ मनुष्य देह मिळाला तुम्हाला जाण आहे का राव साहेब याची. साहेब तुम्ही एवढं ऐश्वर्यात निघाले, मला आनंद आहे. आम्हाला एखाद्याचा बंगला बघितला ना पोटात नाही दुखत, आनंद होतो. का कारण दुसऱ्याचं घर बघून चांगलं बघून आम्हाला जर समाधान वाटलं ना, देव आपल्या बंगल्याची पायरी तयार करायला घेतो. लक्षात घ्या हे त्याला त्याचं प्रेम आहे आपल्यावर. पण साहेब मला खरं सांगा, हे तुमची काय आणि माझी काय साहेब. साहेब तुमची काय आणि माझी काय. हे दादा अरे तुमची काय आणि माझी काय. शेवटची आंघोळ कुठे हो, बाथरूम मध्ये येऊ दावा. आता जो कोण म्हणेन ना बाथरूम मध्ये, खरंच पाकिट माझं आजचं मानधन त्याला द्या. नाही 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 बाबा, ए शेवटची आंघोळ अंगणात आहे. आणि जाळणार कुठे 20 कोटीच्या बंगल्यावर. नाही 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 तिथं तर अजिबातच नाही. स्मशानभूमीत जायला लागणार आहे. तिथं कोट्याधीश अब्देश गेलेत. तिथं हाडं पडली त्यांची. आणि कधी हाडावर पाय पडला ना वो हड्डी कहती है इंसान. अरे किधर आया था, बोले घूमने आए थे फिर. बोले हे बंदे अरे संभल के चल. हाडावर पाय देऊन चालला करे बाबा. अरे ज्या हाडावर पाय देतो ना, हे बंदे अरे संभल के चल. अरे कभी हम भी कभी इंसान थे. आम्ही बी तुझ्यागत कधी कधी माणसं होतो गड्या. गेली माणसं अशी पाखरागत उडून गेली गड्या. हे झाडाची पानं अशी पडावीत ना, अशी आयुष्यातली माणसं घडून चालल्यात. हा दुर्लभ आहे मनुष्य जन्म. खऱ्या अर्थानं हे पाप आणि पुण्य याचं पारडं ज्या वेळेस समान होतं ना, तेव्हा मनुष्य जन्म मिळतो. एवढा सोपा नाही विठ्ठल. याच्या पुढची अवस्था अगदी 2 मिनिटात सांगतो. हे मुमुक्षु अवस्था दुर्लभ आहे. मुमुक्षु म्हणजे ज्याला मोक्ष प्राप्तीची तीव्र इच्छा झाली तो मुमुक्षु. असे किती आहेत की जे मुमुक्षु झाले. बरं मुमुक्षु म्हणजे सोपं नाही बरं का. अनुकूल परिस्थितीत परमार्थ करणं सोपं आहे. ऐका, अनुकूल परिस्थितीत परमार्थ करणं सोपं आहे. पण ज्याला प्रतिकूल परिस्थितीत परमार्थ टिकवता आला तो मुमुक्षु आहे. प्रतिकूल परिस्थितीत परमार्थ टिकवता येईल. अजून सोपं सांगू का, सगळ्यात जास्त ऍसिडिटी कधी होती हो, सगळ्यात जास्त. भाऊ कोण सांगेल मला. हा तुम्ही नाराज आहे का माया. सगळ्यात जास्त मला माहिती लय खाल्ल्या होती. पण गुरुजी एकादशीच्या दिवशीला ऍसिडिटी होती. एरवी माणूस तेवढा खात नाही तेवढा एकादशीला खातो. आमच्या आई पण एवढ्या प्रेमाने वाढत्यात. बगर काय, साबुदाणा काय, फराळाला काय,
अहो 4-4 5-5 प्लेट आणते ती एरवी खात नाही ते म्हणते जळलेली भाकरी खाण्यापेक्षा एखादच करतो ना गड्या एकच नंबर काम आहे ए अनुकूल परिस्थितीत परमार्थ कुणी बी करू शकतं कुणी बी पण महाराज लय खायला निभारेत काय काय भागात लोक अहो पंक्तीला बसत्यात पहिल्या पंक्तीला आणि शेवटच्या पंक्तीला बी ते असते मला वाटलं हे डुप्लिकेट होतं काय ते म्हणले नाही महाराज मेरा भाई था म्हणलं भाई नाही लबाडा खोटं बोलू नको तूच होतास परत एवढं बी नाही लाडू घेऊन जातोय खिशात तिथं लय व्याकार आहे तुम्हाला सांगतो जाऊ द्या तिथपर्यंत नाही यायचं आपल्याला अहो लय निभार मी तिकडे गेलतो कीर्तनाला तर सांगत नाही तिकडचं घ्या तिकडे इकडं सांगतो इकडे तिकडे ऐकता ते बाबा ते असं एक काटकुळं बसतं माझ्या असं होतं असं फार गाडी बसल्या मागच्या मागं उडून जाईन असं बाजूला येऊन बसतं जेवायला आता मला जर खायला लागते एनर्जी टिकवायला लागते मी म्हणलो हे जर येरवाळीच उठलं तर माझं अवघड होईल मी म्हणलो तू टिकेंगा ना मग खाय तक मला महाराज तुम शुरू तर करो आगे आगे देखो होता है क्या म्हणलो गाड्या लईच निबार दिसते हे खायला हायत असते गावगाव एक नग असते लई निबार लगे त्याच्याकडे बघू नका ते माय लोड आणि कीर्तन झाल्यावर हा ते त्याच्याकडे ते म्हणलं महाराज तुम शुरू तर करो किती जिलेबीचं येडं खावत महिला मंडळ 4-5 खाईन लईच निबार खाणार असते 10 खाईन बरं 15 खाईन 42 खाल्लं गड्याने जिलबीचं येडं पार जिलबी तर हायत खाणारी तर काय काय खायला जन्माला आल्यात देवे दिला दे बोज नागो मोठा त्याला कळानाच भजनाला दिलाय म्हणून ती 42 जिलबीचं येडं खाल्लं जिलबी नरड्यापर्यंत आली समोरून बासुंदीवाला चालला बासुंदीवाला म्हणला महाराज बासुंदी मी म्हणलं इकडल्या पॅनलचं फॉर्म भरून झाल्यात तिकडूनच जा इकडं काय येडा मारा येऊ नकोस आता मला सांगा हो 42 जिलेबीचं येडं खाल्लं बासुंदी कोणी खाईल का तरी ते म्हणते महाराज तुमको नाही खानी करेंगे पर मुझे खानी की न बोला मैं बोला आता तू एक काम कर बासुंदीवाल्याला म्हणलं वाढ पण याला विचारू दे एक बसवणार कुठं गणित आता जिलेबी कुठं आली चौबदार साहेब नरड्यापर्यंत तर नरड्यापर्यंत जिलेबी आल्या आता बासुंदीचा अवघड नाही गं गणित तवा लक्ष देऊ नाही का बरं का ते म्हणलं महाराज तुम्हाला एवढं कळत नाही राव म्हणलं अरे खरंच कळत नाही सांग ना कसं काय गणित म्हणलं महाराज जिलबीचं 42 येडं खाऊ द्यात आणि जिलबी नरड्यापर्यंत येऊ द्यात तरी बासुंदी खाणार पठ्ठ्या म्हणलं कसं काय म्हणलं जिलबीच्या नळ्या मोकळ्या नाही तोय लय बहादूर आहेत काय काय खायला म्हणजे जिलबीच्या नळ्यात बासुंदी खातो म्हणलं ह्यो कसला खादाड असं मी म्हणलो नाही काय झाले माहिती का ही खाणारी आहे नाही देव ॲबसेंट असेल तर आल्या ती खाली अशी काही कामाची नाही ती समाजाच्या काही काय हे खायला कारंदर निलबार आहे हे खरं सांगतो तुम्हाला समाजाच्या साठी कामाला आलं पाहिजे पोरांनो तुमचं तारुण्य आहे ना हे समाजासाठी धर्मासाठी देवासाठी कामाला आलं पाहिजे तर आपलं तारुण्य उपयोगाचं आहे आम्ही तिशीतले तरुण इथं कीर्तन करतोय काय आम्हाला काय नुसताच पैसा वाढायचा आहे नाही नाही ज्याचा देह धर्मासाठी देवासाठी देशासाठी आणि समाजासाठी गेला ना तो गेल्यानंतर जिवंत राहिला लक्षात आपण घेणं लागतो या समाजाचं राजकारण नक्कीच करता आलं पाहिजे राजकारण लोकांनी वाईट केलं बोलून बोलून राजकारण वाईट नाही बाबा राजकारणासारखं सुंदर समाजकारण नाही अजिबात नाही समाजकारण एक नंबर आहे राजकारण पण ते करता आलं पाहिजे लक्ष देऊ नका तुम्ही हे बघा विषय पक्षाचा सोडा गडीभर बाजूला ठेवा माणूस चांगला आहे ना उभा राहिलेला समोर माणूस चांगला आहे ना तो त्याचं आता चिन्ह काय राहिलीत का चिन्हाच्या गडबडीत पक्षाच्या गडबडीत पडू नका आपल्यासाठी एखादा व्यक्ती उभा राहतो ना आपण त्याच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे गाड्या हा माणूस चांगला आहे ना याचा पक्ष आम्ही बघितलाच नाही आम्ही माणसावर प्रेम केलं गाड्या लक्ष देऊ नये का हे केलं पाहिजे आपण आणि उगं वांगाला चर्चा करू नका हे दोन भाऊ एकत्र आले पाहिजेत मग अरे आपली भावकी एकत्र आहे का बघ बापाचं तुझं पटतंय का बघ तू कुठं त्यांना एकत्र कराय बघतो ते सगळे टुमटुमीत आहेत तरुण पोरांना माझं म्हणण्याचा विषय एवढाच आहे की आपण काय करा आता आपण आहे ना सक्षम झालं पाहिजे आधी स्वबळावर कुटुंब मोठं करा आणि मग समाजकारण राजकारणाकडे नाही तर आई 300 रुपये रोजाव गेली बाप 500 रुपये रोजाव गेला आणि येऊ म्हणतो येऊन येणार कोण अरे ग बस पहिलं घरातल्यांना खायला घाल मग लोकांचं बघ काय करायची ती उपाशी आहेत घरातली त्यांच्याकडे आधी बघ त्यांना सुखात ठेव मग त्यांच्या चेहऱ्यावरली स्माईल असली ना मग तुला राजकारणात समाजकारणात भारी वाटेल बघ हा हे केलं पाहिजे नक्कीच केलं पाहिजे पण घरातल्या आधी सोहळावर आपली माणसं मोठी झाली पाहिजे काय झाले माहिती का कार्यकर्ते म्हणून तुम्ही भरडले गेलेत ती बागेतल्या झाडासारखे आहेत कार्यकर्ते लय वाढून बी देत नाही कमी बी होऊन देत नाही तेवढ्यात ठेवायचा लय कमी झाला की लगेच साहेब त्याच्या डोक्यावर हात ठेवतो आम जरा हाय ना मी तुका काळजी करतोस बघा आता माझा काय कुठला पक्ष आहे का नाही माझा पक्ष अजिबात नाही हे सांगितलं कशासाठी हे मुलांना प्रोत्साहन देणं सांगितलं तुम्हाला सांगणार आहे हाती चले बाजारावर कुत्ते भोके हजार
तुम्ही काम करताना या अडचणी तुमच्या आयुष्यातलं येणार आहे. हे कीर्तनच माझं प्रेरणादायक आहे. फक्त हा भंग घेतलाय त्या पहिल्या चरणापर्यंत तरी गेलं पाहिजे गड्या. नाही तो फिर वो लय धिंगाणा होता वापस लोक बोलाते नाही. याने लयच गप्पा आणल्या गाड्या. परत काय बोलला काय होते माहिती का, थोडासा पहिलं बघायला लागते पिच कस काय बॉल खेळता येतोय का आपल्याला चेंडू. ते लयच अवघड गेल्यावर मग फलंदाजीचं बदलायला लागते विषय. विठ्ठल विठ्ठल एवढा दुर्लभ आहे. मग मोक्ष अवस्था दुर्लभ आहे. प्रतिकूल परिस्थितीत परमार्थ टिकवणं अवघड आहे. एवढा अवघड. एकादशीचा दिवस असावा, फराळाला नाहीये. एकादशीचा दिवस असावा आणि समोर पनीरची भाजी तंदूरची रोटी जे एकादशीला नाही चालत तेच आहे. आणि समोर या सगळ्या गोष्टी त्या दिवशी एकादशी. फराळाला काही नसताना जो एकादश करतो ना तो मुमुक्षू आहे. लक्षात घ्या. हे काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझं. हा मुमुक्षू लय दुर्लभ आहे. आणि याच्या पुढची अवस्था संत भेटीये बहु अवघड संत भेटी परिजग जेठी करुणा केली. संत भेटणं सोपं नाही. तुम्हाला सांगतो त्यावेळेस लोकांना संत कळले नाहीत आणि आई आता संत राहिले नाहीत. आता आम्ही ज्यांना संत मानले ते 2 वर्षांनी जेलमध्ये गावली. संत नाही बरं काय आता. अर्थ काम चाड नाही चित्ता माना मान मोह माया मित्ता. ज्या कीर्तनात गाथेतली प्रमाण ज्ञानेश्वरीतली ओवी भगवद्गीतेतले श्लोक नाम कीर्तन आहे. विठ्ठल खऱ्या अर्थानं त्या काळात समाजाला संत समजले नाहीत. संतांची भेट झाली की लोकांना. आज माऊली ज्ञानोबरांचा संजीवन समाधी सोहळा झाला आळंदीमध्ये. जगातली माणसं नतमस्तक झाली समाधीला. खरं सांगू पण ज्या वेळेस ती माणसं होती ना त्यावेळेस समाजाने आई त्यांना जगून दिलं नाही राव. आपल्या लेकीला तुम्ही आत्ता तुमच्या लहान लेकराला जी पाहिजे ती मिठाई घेऊन देऊ शकता, जी पाहिजे ती कपडे घेऊन देऊ शकता. पण मुक्ताला चालताना या 4 भावंडांना दगडी मारली राव लोकांनी. जलविहार करून नाही दिलं. समाजाकडे पाहिलं या संतांनी. मुक्ता म्हणती दादा अरे काय चुकलं रे बाबा आपलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे साधारण नाही. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा ज्ञानदान घडे श्रेष्ठा आणि वैकुंठ वाटा संत गेले. या संतांची भेटी होणं सोपं नव्हतं. समाजाला भेटले संत पण कळलेच नाहीत. अहो तुकोबा राहतं म्हणले या गडबडीतच नको पडाय देवा. तो उगं पाठवलं म्हणून जातो. नाही तर ही लई अडगाळीत. यांच्यात जर मी मोठा व्हायला लागलो तर मागं वाढते. अहो ज्ञानोबारांसारखा गुरुजी अधिकारी कोण होता या मातीत. जबरदस्त ज्ञान होतं. ज्ञानी ज्ञानेश्वरी अमृतानुभव ज्यांच्याकडून आपल्याला चांगदेव 65 आणि ज्यांच्याकडून हरिपाठ मिळाला त्या ज्ञानोबारांना लोकांनी रोग धरला नजरेचा. ज्ञान्या अरे भाकरी न्यायचा पीठ न्यायचा अधिकार नाही तुला. अरे पण माझी मुक्ता उपाशी आहे रे बाबा. माझ्या आईबापांना तुम्ही देहांत प्रायश्चित्त दिलं ना मग माझ्या मुक्ताला एक घास तरी खायला जाऊ द्या. कधी आलो ना जरा थोडंसं नवीन अभंग. त्या आता परवा मी योगी पावन मनाचा या अभंग कीर्तन बाबा लोक रडत होती ना. कठोर काळजाचा माणूस त्याच्या हृदयाला पाजर फुटला माऊलींचं चरित्र ऐकताना. खरं सांगू का जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत ना तोपर्यंत संजीवन समाधी आणि माझ्या माऊली ज्ञानोबा या ठिकाणी राहते. लक्षात घ्या. मला तरी याच्या पुढं बोलूशी वाटतं. जोपर्यंत संजीवन समाधी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील. एवढी माऊलींची समाधी मोठी आहे. तिथं नतमस्तक झाली ना माणसं. अडचणी आयुष्यातल्या माय सुटतात राव. काय मिळलं हे संत भेटले की यांची भेटी नाही झाली का समाजाला. नाही दिला लोकांनी यांना काहीच नाही. यावर दुःख दिलं राव. एवढीशी मुक्ता तिच्याकडे दगड हाणावा. निवृत्ती दादानी डोक्यावर दगड घ्यावा. मुक्ता म्हणते दादा अरे काय चुकलं सांग ना रे बाबा आपलं. दादा म्हणतो मुक्ता बोलायचं नाही बाबा तू. ज्ञानदादाला विचार ज्ञानदादा सांगल. अरे पण आपले आईबाप आपल्याला सोडून गेले रे. आईबाप सोडून गेले आपल्याला. काय दिलं या लोकांनी आपल्याला. अरे माझी माई निघताना कडकडून मिठी मारली माझ्या आईने मला. पण खरं सांगू आईच्या तोंडातून शब्द नाही निघाला. पण आईने सांगितलं मुक्ता याच्यानंतर तुझी आई आणि बाप ज्ञानोबाराय होतील बरं का. माऊली आई बाप झाले. ज्याचा बाप गेला ना त्याने पंढरपूरक विठ्ठलाकडे जावं आणि ज्याची आई गेली ना त्याने आळंदीत माऊली ज्ञानोबारायांकडे जावं. तिथं दुःख हलकं होतं आयुष्यातलं. तिथं नतमस्तक झालं ना ज्यांच्या जीवनातली माणसं गेली ना त्यांना कळतं दुःख काय असतं. कारण परदुःख हे शीतल आहे. जेव्हा स्वतःचं असतं ना मग तीव्रता कळते. हे आई वडील सांगायला उभा नाही की मी तुझ्यासाठी जीवन जाळीले तुने नाही. ते कीर्तन सांगायला उभा नाही. हे संतांची समर्पकता सांगतो महाराज. अहो चरित्र सांगताना डोळे भरून येतात राव. 4 दिवस माय जेवायला नाही भेटलं राव. 7 वर्षाची मुक्ता उपाशी राहिली. आपलं लेकरू 2 तास उपाशी राहिले आपल्याला झोप येत नाही राव. 4 दिवस मुक्ता उपाशी म्हणते दादा
आज खरंच आईबापाची लय आठवण येते रे. आज तरी जाऊन भाकरीचं पीठ आण. तरी समाजकंटकांनी जोळीत काही नाही टाकलं. तुम्हाला माहिती आहे जोळी कुणाची मुकली राहिली? ज्यांचं चरित्र सांगून आमच्या झोळ्या भरत्यात ना त्यांची जोडी मुकली राहिलेली गड्या. हे सामान्य संत नव्हते. हे जगाच्या उद्धारासाठी आलते. हे जनांच्या उद्धारासाठी आलते. हे जडाच्या उद्धारासाठी. जडाचा उद्धार केला म्हणजे चॅलेंज दिलं तर ब्रह्मवंद सभेत. तुम्ही माझ्या आईबापाला देहांत प्रायश्चित्त दिलं ना मग थेट पैठणमध्ये प्रश्न विचारला काय चुकलं आमचं? हे ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञानाचा सागर सखा माझा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. सज्जना हो जबरदस्त ज्ञान माऊलींचं. खऱ्या अर्थाने एवढं जबरदस्त ज्ञान होतं ना ज्ञानोबारायांनी थेट पैठणमध्ये प्रश्न विचारला. सांगा अरे काय चुकलं आमचं? आमच्या आईबाप निघून गेले. माझी 7 वर्षाची मुक्ता 4 दिवस उपाशी राहिली. कोणी अन्नाचा कणबी द्यायला आलं नाही रावत्यात. काय केलं तुम्ही असं सांगा. पैठणवासियांनी ज्ञानोबारांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ज्ञान्या अरे तू एवढा हुशार आहेस का रे बाबा? मग तुझं नाव ज्ञानदेव आणि तो रस्त्याने चालणारा रेडा आहे ना त्याचं नाव ज्ञानदेव. मग तुझ्या ताकद आहे का? तुझ्या मुखात जे वेद आम्हाला सांगतो ना ते रेड्याच्या मुखात बोलून दाखव. नुसता हात ठेवला आणि रेड्यामुखी वेद बोलवला. अख्खं पैठण झुकलं माऊलींच्या चरणाजवळ. पैठण झुकवलं माऊलींनी चरणाच्या जवळ आणि मग मुक्ताला घेतलं जवळ. मुक्ता म्हणते अरे जेव्हा आईबाप होते तेव्हा 2 घास खायला द्यायला पाहिजे होते तुम्ही. आमचे मायबाप गेल्यानंतर तुम्ही मिठी मारायला आले होय. अरे काय दुर्मिळ संत होते. समाजाला कळले नाहीत हे संत गड्या. मुक्ता ढासा रडली. कुणी म्हणतो मुक्ता अगं मी तुला आईची माया लावते ग. कुणी म्हणतो मुक्ता अरे मी तुला बापाची माया लावते. मुक्ता म्हणते गेले विठ्ठल पंत रुक्मिणी आई साहेब निघून. आता काय लावता तुम्ही माया आईन बापाची? बघितलं ना माझ्या माऊली ज्ञानोबारांचं ज्ञान किती मोठं आहे. मुक्ताबाई म्हणजे साधारण नव्हती. ज्ञानोबारांनी ताटी लावली ना त्यांच्या कंठाच्या वरती प्राण लावलेला मुक्ताबाईंनी. आणि सिद्ध बेटात मुखातून वर्णन झालं योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. हे ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबारांना ताटी उघडायला लावली. या जगाच्या पाठीवर कुणीच लावली नसती. त्या मुखातून शब्द निघाले ना आणि मग ताटी उघडली माऊली ज्ञानोबारांनी. आणि मग मुक्ताबाई होती ना ताटी उघडायला लावली. मग ज्ञानेश्वरी मिळली. मग हरिपाठ मिळला. अमृतानुभव मिळला. हे चांगली उपासष्टी मिळली. जगाच्या उद्धारासाठी ताटी उघडायला लावली. आणि मग ज्ञानोबाराय सांगतात मुक्ताबाई नाही तू आता तू मुक्ता आई आहेस. म्हणून मुक्ता आई लक्षात घ्या. जगाची आई झाली मुक्ता एवढे दुर्लभ संत. सांगा तुकोबा अरे कसे भेटले तुम्हाला? तुकोबाराय सांगतात मी संत शोधत फिरलो नाही.
मग काय झालं, हे सापडविले वाटा जाता गंगा स्नाना, मस्त की तो जाना ठेविला कर, रामकृष्ण हरी मंत्र दिला, बाबाजी हे नाव सांगितलं, त्या ठिकाणी मला संत भेटले आणि मी त्यांच्या पायाला मिठी मारली. संप्रदाय भजन करणारे आणि राहिलेल्या वेळेत थोडा अभि एक झटका मारता छत्रपती कान जाता निकल. अभंग कळलेला आहे तुम्हाला. संत भेटले, त्यांच्या पायाला मिठी पडली, खऱ्या अर्थानं हरिजनासवे भेटी, न हो अंग संग तुटी, ऐसी आवडते मना देवा पुरवाय. सगळ्यांनी भजन म्हणा. महिला मंडळ जर भजनात नाचावं असं वाटलं तर बिंदास नाचा. मीरा दिवानी हुवी मस्तानी हुवी. लाजू नका आमचं हे काय म्हणेन कोण नाही म्हणत, एकट्याला जावं लागते बघा. लक्ष देऊ नाही का. मैं बोलूंगा राधे राधे तुम कहना शाम मिला दे, और मैं कहूँगा शाम मिला दे तुम कहना राधे राधे. सगळ्यांची टाळी वाजली तर लय भारी वातावरण दिसेल बघा. आज सगळ्यांनी हात वरती करा, एकदम मस्त. मैं बोलूंगा राधे राधे तुम कहना शाम मिला दे, फिर मैं कहूँगा शाम मिला दे और तुम कहना राधे राधे. ह्याच्या त्याच्या तोंडाकडे बघायचं नाही कोण कसं म्हणते, काय लोकांचं करायचं नाही आपल्याला. मस्तपैकी स्वतःसाठी परमार्थ करायचा. सगळ्यांनी म्हणायचं, पोरांनी म्हणायचं. डीजे तर नाचते, तुम्हाला वाटलं भजनात नाचावं बिंदास नाचा, काय लोड घेऊ ना, फक्त तुडवायचं नाही कुणाला. हा मस्त एकदा हात वरती. हा मैं बोलूंगा राधे राधे तुम कहना शाम मिला दे, फिर मैं कहूँगा शाम मिला दे और आप कहना राधे राधे. निकुंज में विराजे घनश्याम राधे राधे, घनश्याम राधे राधे तू श्याम से मिला ले. घनश्याम राधे राधे तू श्याम से मिला ले. हो राधे राधे श्याम मिला दे, श्याम मिला दे. राधे राधे श्याम मिला दे, श्याम मिला दे. हे राधे राधे
श्याम मिला दे, बोलो राधे राधे। ओ श्याम मिला दे, बोलो राधे राधे। ओ श्याम मिला दे, आवाज आवाज मिला दे। ओ राधे राधे, ओ श्याम मिला दे, ओ राधे राधे। मेरा श्याम मिला दे, ओ राधे राधे। श्याम मिला दे, मेरे राधे राधे। क्या बात है वाह चंदन। श्याम मिला दे, मेरे राधे राधे राधे। मेरा श्याम मिला दे, ओ राधे राधे। श्याम मिला दे, ओ राधे राधे। श्याम मिला दे, ओ राधे राधे। ओ श्याम मिला दे, मेरे राधे राधे। ओ श्याम मिला दे, डाली डाली डाल। ओ राधे राधे, मेरा श्याम मिला दे, मेरे राधे राधे। ओ श्याम मिला दे, ओ राधे राधे। ओ श्याम मिला दे, ओ राधे राधे। ओ श्याम मिला दे, ओ श्याम मिला दे। ओ श्याम मिला दे, ओ श्याम मिला दे। ओ श्याम मिला दे, ओ श्याम मिला दे। ओ श्याम मिला दे, ओ राधे राधे। मेरा श्याम मिला दे, मेरे राधे राधे राधे। मेरा श्याम मिला, ताली ताली। ओ राधे राधे, श्याम मिला दे, ओ राधे राधे। मेरा श्याम मिला दे, ओ राधे राधे। मेरा श्याम मिला दे, ओ राधे राधे। ओ श्याम मिला दे, ओ राधे राधे। ओ श्याम मिला दे, मेरा श्याम मिला दे, मेरे राधे राधे। मेरा श्याम मिला दे, हो राधे राधे। मेरा श्याम मिला दे, मेरे राधे राधे। शेवट शेवट शेवट। श्याम मिला दे, हो राधे राधे। ओ श्याम मिला दे, ओ राधे राधे। ओ श्याम मिला दे, ओ राधे राधे। ओ श्याम मिला दे, ओ राधे राधे। श्याम मिला दे, राधे श्याम मिला दे, राधे राधे। जय श्री राधे। शिवाजी महाराज की जय। कीर्ती साऱ्या जगतात हे पकवाजासाठी टाळी वाजा एक नंबर. क्या बात है मोहित बाबा. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
सचना हो या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास हे आज आपल्या चंदनपुरीमध्ये घेऊन आलोय। महाराष्ट्र म्हणजे बलिदानाचा महाराष्ट्र। हे महाराष्ट्र उभा केला मराठ्यांनी। मराठा म्हणजे मरने के लिए पीछे नहीं हटा। हे मराठा म्हणजे मरने के लिए पीछे नहीं हटा। दिलदार मनाचा रुबाबदार जबरदस्त ताकत। ये भूमि संतों की है, ये भूमि प्रभु रामचंद्र की है। प्रभु राम म्हणजे आमच्या जगण्याचा आधार। 22 जानेवारीला प्रभु राम येत आहेत। 500 वर्षाचं पारतंत्र्य संपतंय आणि प्रभु रामचंद्र अयोध्येत येत आहेत। आपण भारतवासियांचं परम कर्तव्य प्रभु रामचंद्रांचं स्वागत करायचं। बोलो जय श्रीराम। हे राम म्हणजे जगण्याचा आधार आहे। खऱ्या जोपर्यंत या हृदयात राम आहे तोपर्यंत राम म्हणला पाहिजे। एकदा राम निघून गेल्यावर लोक राम म्हणायला तयार आहेत। आणि म्हणून या मातीत एक एक मावळा जन्माला आला। सह्याद्री कधी कधी झुकलेला वाटत होता। छत्रपती शिवाजी राजांचा जन्म या मातीत होणार होता आणि सह्याद्री आज थोडा नरम वाटतोय। आदिल सत्ता, मुघली सत्ता, निजाम सत्ता, डच आणि फ्रेंच हे सह्याद्रीच्या छाताडावर थया थया नाचत होते। मा साहेब जिजाऊंचे डोळे भरून आले। आई, या माता भगिनींची इज्जत लुटली चालली आहे। शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि मग रयत संपत चाललेली आहे। भगव्याचा रंग अंदुकांदुक होत चाललेला आहे। या धर्मावर हानी झाली, ग्लानी झाली। माझा आवाज येतोय? आणि धर्मावर ग्लानी झाली तर या युगायुगातून एक युगप्रवर्तक जन्माला यायला पाहिजे। ज्या वेळेस धर्मावर हानी झाली त्यावेळेस प्रभू रामचंद्र एक युगप्रवर्तक म्हणून इथे जन्माला आले। आणि आता पुन्हा एकदा धर्मावर अंधकार पसरत चाललेला आहे। हे मुघल आदिल, हे निजाम ज्यांनी महाराष्ट्राकडे वाकडी नजर पाहिली। महाराष्ट्र म्हणजे हैऱ्या गैऱ्यांचा नाही आहे। हे हैऱ्या गैऱ्यांचा नाही महाराष्ट्र। महाराष्ट्र 18 पगड जाती आणि 12 बलुते दलांचा आहे। सगळ्यांनी उभा केला महाराष्ट्र। सगळ्या जाती धर्माची माणसं इथे आहेत। हे शिवरायांच्या छायेखाली नवती कशाची वाण। हे शिवरायांच्या छायेखाली नवती कशाची वाण। आणि आनंदाने नाचत होत हिंदू मुसलमान। हे हिंदू मुसलमान, हे हिंदू मुसलमान। हे काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन। काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन। हे अशी देखली होती एका मुस्लिमाची सुना। राजा कुणाला म्हणावा ऐका? काळी रात्र आहे आणि त्या काळ्या रातीत एक मुस्लिम तरुणी राजाच्या समोर उभी आहे। राजाने तरुणीकडे पाहिलं। इनायत खान मारला गेला आणि इनायत खानाची बायको राजांना शरण आली। ऐका, एक मुस्लिम तरुणी छत्रपतींना शरण आली। राजनगत नुसती धाडी नाही वाढवायची गड्या। हे राजांनी जे कार्य केलं ना, थोर महात्मे होऊन गेले। विचार त्यांचे पहा जरा आणि आपणही त्यांच्या समभावे हाच बोध सापडे खरा। त्या महापुरुषांच्या समान होण्याचा प्रयत्न करू। कधीतरी आमची जयंती झाली पाहिजे असं जगू। ही माणसं कशी जगली सांगू तुम्हाला। जिंदगी मिलना ये भाग्य की बात है, मृत्यू होना ये समय की बात है, लेकिन मृत्यू के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है। गेल्यानंतर जिवंत राहिली। कारण तुम्ही जिवंतपणी किती जगता याच्यापेक्षा मेल्यानंतर किती दिवस जिवंत राहता ही गोष्ट लई महत्वाची आहे। मेल्यानंतर जिवंत राहायला पाहिजे। पोराओ, आपली आठवण आली पाहिजे समाजाला। यस करून दाखवायचा। तुमच्या मनघटात ताकद आहे, तारुण्य तुमच्याकडे, तुमच्या धमन्यातलं रक्त सळसळ करतंय। मग देशासाठी लढायचं, समाजासाठी जगायचं गड्या। आईबापासाठी जगायचं। ज्यांनी ज्यांनी तुमच्या आईबापाला हिनवलं ना, मोठ्या गाडीत मायबापाला बसून त्याच्या समोरून गाडी घेऊन जायची। ही माझे आईबाप आहेत। एक दिवस तुमच्या कर्तृत्वावरून तुम्ही सिद्ध करणार। पोरांनो, अनेक अडचणी येतील,
आयुष्य हे अडचणींनी भरलेलं आहे. छत्रपतींचा आदर्श घ्यायचा. छत्रपतींनी स्वराज्य निर्माण करताना आबासाहेब दुश्मनाची चाकरी करतायत. मा सांगती नाही राज, ते दुश्मनाचे पैलू शिकायला गेले. राजा राजा तुमच्याकडे धुरा दिली आहे. आई पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी राजे आई साहेबांच्या पोटात होते. मा साहेबांचं तेज झळकत चाललं होतं. आज आदिल सत्ता, मुघल सत्ता, निजाम सत्ता सगळे लोलावणार राजे आज आईला वाटत होतं. कारण शिवरत्न या मातीत जन्माला येणार. आपण भाग्यवान आहोत, आपला जन्म महाराष्ट्रात झालाय. राजाची भूमी ही संतांची भूमी आहे. मासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले. आई डोहाळे माती खायचे नाही, डोहाळे आंबट खायचे नाहीत, डोहाळे तिखट खायचे नाहीत. मासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले. आई साहेब सांगतायत मला घोड्यावर बैसावंसं वाटतंय, मला सिंहासनावर बैसावंसं वाटतंय, मला वाघावर बैसावंसं वाटतंय, मला धान कट्टे फिरवावेसे वाटतात, मला हे समशेरी चालवावेसे वाटतात, मला समशेरी चालवत दुश्मनाची गर्दन उडवाव्या वाटतात. आणि हा भगवा पुन्हा एकदा महाराष्ट्रावर फडकावासा वाटतोय. भगवा फडकवण्याचे डोहाळे. भगवा म्हणजे सामान्य नाही पोरांनो, भगवा म्हणजे प्राण आहे आमचा. रंग सांगत नाही, रंग सांगत नाही. आपण रंगात आणि धर्मात महापुरुषांना अडकवायचं नाही, अजिबात नाही. आपण सामाजिक ऐक्याचं भान राखणारी माणसं आहेत. इथं सगळ्यांना समान न्याय, समान कायदा आहे. विचारलं मग का पाहिजे तुम्हाला आरक्षण? आरक्षणावर बोलत नाही बरं का, पण खरं सांगू, ज्याला त्याला त्याचा त्याचा अधिकार मिळला पाहिजे गड्या. आता मी तर तुमच्या पॅनलचा बी नाही, तरी तिकडून उडी टाकून इकडं आलोय. लई अडचणी येतात. तिकडे गेलो होतो हैदराबाद मध्ये, ते एक येडपाट म्हणलं हम घर घर में अफजल पैदा करेंगे. त्याला म्हणा तू घर घर में अफजल पैदा कर, हमारे छत्रपती घर में घुस कर अफजल मारेंगे. भयानक ताकद. आई साहेबांच्या उदरी जन्माला आलेला पोरगा फेल नाही जात. छत्रपती नाव आहे, छत्रपती. आणि खरं सांगू, त्यांच्या पोटाला जन्माला येणारा धर्मवीर सर्जा संभाजी बी तसाच होता. काय माणसं जुळवली राजानी. यसाजी चैन, यसाजी सांगतो राजा माझी जात. यसाजी जात नाही विचारली, अरे तुला घेतलं बरोबर. बहिर्जी नाईकाला विचारलं, रायबोशी समाजाचा बहिर्जी नाही. बहिर्जी येतो का रे? येतो की राज? जात जात नाही विचारली. आणि मग मुस्लिम समाजाचा मदारी मेहतर. मदारी सांगतो राजे, ये मुगल, ये आदिल, ये निजाम, ये आपके दुश्मन है राजे. मी भी त्यांच्यातलाच एक नाही होय. मग मदारी, अरे तू नाही रत असा. मग राजे मला तुमच्या सेवेत का घेतलं? राजे सांगतात, मदारी तू महाराष्ट्रातला मुसलमान आहेस. आणि खरं सांगू, तुमची नाळ जुळली या मातीशी. आमची नाळ जुळली या मातीशी. आम्ही जन्माला मुस्लिम म्हणून आलो, मरताना हिंदू मुस्लिम मरणार आहे. लक्षात घ्या, हे जात आमच्या समोर लागली आहे. बघा, इथं जाती धर्माचा विषय का? आमची बाळूमामांची घोंगडी आमच्या बापूंनी माझ्या खांद्यावर टाकली. ज्ञानोबाराय तुकोबाराय नंतर महाराष्ट्रात संतांत क्रांती केली. 19व्या शतकात संत बाळूमामांनी खूप मोठी क्रांती केली. अभिमान वाटला तुमच्यासारखी माणसं आम्हाला सत्कार करावी. आमचा सत्कार की लागला जीवन. काही नाही पाहिजे हो, आमच्या गळ्यात जिवंतपणे हार पडतात. हमको लोक पूछते, महाराज बॅग उचलली की निघाला कीर्तनाला. काय मिळवलं, काय मिळवलं? किती पाहुणारावळा सोबत हे माहिती नाही, पण ही माणसं जीवा भावाची लई कमवलीत गड्या. हेच आमचे पाहुणे येत. आता चला, असा मुस्लिम समाज नव्हता, मदारी असा नव्हता. मदारी म्हणतो, राजे राजे मैं मुस्लिम हूं राजे और आप हिंदू हो. राजे मैं मुस्लिम हूं और आप हिंदू हो, तरी तुमच्या सेवेत तुम्ही मला घेतला. मदारी, अरे तुझी जात धर्म बघून नाही घेतला. माणूस जात धर्म आणि पंथ. हेमंत बाबा, माणूस जात धर्म पंथ याच्यावरून श्रेष्ठ ठरत नाही बाबा. नामदेव बाबा, माणूस त्याच्या कर्तृत्वावरून श्रेष्ठ ठरतो. मदारी, तुझं कर्तृत्व भारी म्हणून तू महाराष्ट्राच्या सेवेत.
आणि शिवचरित्र सांगणं म्हणजे सोपं नाही. हे छाताड हे पिंजरा असा धडधड कापतो, या पोटाला असा हिट पडतो आणि पायाच्या गोळ्या असे वरती येतात. राजा सांगणं म्हणजे सोपं नाही, मावळा सांगणं म्हणजे सोपं नाही. या मातीत गेली ती माणसं. हे तुम्ही आज तिथं कीर्तन ऐकताय आणि मी इथं कीर्तन करतोय ना, हे मावळ्यांचं बलिदान आहे. त्या भारताच्या सीमेवर लढणारे सैनिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कष्ट करणारे शेतकरी म्हणजे मावळ्याच आहेत. या माती जन्माला आलेत ते. तानाजी मालुसरेंसारखी माणसं राजांनी सोबत घेतली, बाजी प्रभू देशपांडेंसारखी माणसं राजांनी सोबत घेतली, हंबीरराव मोहितेंसारखी माणसं राजांनी सोबत घेतली. तानाजी मालुसरे म्हणजे कोढाण्याचा कोढाणा हा बलाढ्यगड. हे ताना अरे कशा आला हो राजा, हो राजा, हो राजा. अरे रायबाचं लग्न काढलं राजा आणि 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 इडा द्यायला आलो राजा, अक्षता द्यायला आलो राजा. राजा तुम्हाला यावं लागेल, आई तुम्हाला बी यावं लागेल. राजा सांगतात हे ताना, हे ताना, अरे तुझ्या पोराचं लग्न आणि माझ्या पोराचं वेगळं का? आणि येईल की? अरे येणार. मग राजा येणार दबार हो, माझा आवाज येतोय. आणि मग कधी लग्न कधी रायबाचं? त्याच्या आधी राजाने आईला शब्द दिला होता, बाळासाहेब येत्या अष्टमीला कोढाण्यावर भगवा फडकायचा आहे. बघा राजाने अष्टमीचा शब्द दिला आणि रायबाचं लग्न बी अष्टमीला. एकाच तिथीला दोन्ही गोष्टी अशक्य आहे. अष्टमीला रायबाचं लग्न आणि भगवा फडकायचा अष्टमीला. ताना ज्या दिवशी तुझ्या पोराचं लग्न आहे ना, त्या दिवशी कोणाला घ्यायचंय? मला नाही येता यायचं. आईन राजा ए लई प्रेम तानाजी मालुसरेंचं राजांचं. वा 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 क्या बात, एक नंबर. माझा बी आवाज मोकळा केला तुम्ही. राजा सांगणं म्हणजे सोपं नाही. आई यंदाचा झी टॉकीचा शिवराज्याभिषेक मला मांडायला भेटला. मी डायरेक्टरांना विचारलं माझ्याकडे का दिला? म्हणजे महाराज आता मुस्लिम मावळ्याच्या मुखातून महाराष्ट्राला शिवछत्रपती ऐकायचंय म्हटली. हे पण खरं सांगू, या अंतकरणातून राजा मांडला ना त्या स्टेजवर गड्या, अख्ख्या महाराष्ट्रातून मेसेज येत होते. या मातीत गेली राव माणसं. तानाजी मालुसरेंसारखा बलिदान देणारा माणूस तो राजासमोर उभा होता. मित्रासारखं प्रेम होतं. मला सांगा, एखाद्या मित्राच्या जीवनातला मित्र संपला ना गड्या, त्या मित्राला विचारा दुःख काय असतं. शंभूराजांनी कवी कलशशी प्रेम केलं ना, ही मैत्री जबरदस्त होती आयुष्यातली. काय माणसं होती ही, अशी माणसं परत स्वराज्याला मिळले नाहीत. हे अगदी शेवटाला आलोय या कीर्तन, या प्रसंगाला सांगून पूर्ण विराम देणार आहे सेवेसाठी. सजना हो, हे काय लढली ही माणसं रे. तानाजी मालुसरे सांगतात, राजा अरे रायबाचं लग्न काढलंय आणि अष्टमीला लग्न आहे, तुम्हाला यावं लागेल बाबा. ताना अरे अष्टमीला कोंढाणा घ्यायचा, आईला शब्द दिलाय आणि राजाने दिलेला शब्द परत येत नसतो. राज कोंढाणा घ्यायचा आहे मान्य आहे मला, पण तुम्ही घ्यायचं हे मला मान्य नाही. शब्द ऐकले का तुम्ही? कोंढाणा घ्यायचा आहे मान्य आहे, पण तुम्ही घ्यायचं मान्य नाही. तुम्ही जर माझ्या रायबाच्या लग्नाला नाही येणार ना राजा, तर माझ्या रायबाचं लग्न होत नसतं. राजा तुम्हाला यावं लागेल. येतान हा अरे ऐक ना बाबा, उदय भान राठोडाने राखलाय गड लई भयानक आहे. एका वरात 10 जण खलास करतो, एका वरात शमशेर तोडतो, एका वरात ढाल तोडतो. अरे नाही जमायचं तुला राजा. अरे कोण म्हणलं उदय भान कसला असल 7 फुटाचा? एका वरात 10 जण खलास करत असल, एका वरात शमशेर तोडत असल राजा. पण हा तानावी या महाराष्ट्रातल्या मातीचा आहे. त्याईला जातो हा तान्हा आणि घेतो तो कोढाणा. तानाजी मालुसरे कोढाण्यावर निघाले. तानाजी मालुसरे सांगतात, राज अरे द्या ना इडा. ताना हे सोपं नाही सांगायचं, अंगाव काटा येतो. राजा समोर आहे बाबा, माझ्या राजा समोर आला पाहिजे. तानाजी मालुसरे समोर आले पाहिजेत. सांगायचं तात्पर्य ऐका बरं का गुरुजी. सगळ्यांना मी विनंती करतो, हृदयातून प्रसंग ऐका. अगदी 4-5 मिनिटं राहिलेत कीर्तनाला. मला माहिती आहे कीर्तन वाढले, कदाचित मी लांबून आलोय गड्या, पण बाबाजी आमच्या विनोद भाऊनी एवढं मोठं सुंदर नियोजन सगळी मिळून करता येतं. मला फक्त त्यांचं नाव माहिती आहे कदाचित म्हणून मी घेतोय. पण गड्यात तरुण आहे, पण काय तरुणाई उभी केली आज चंदनपुरीमध्ये. खरंच तुमच्या गावाचं नाव तशी पोर आहे तिथं सगळी, एक नंबर गाव. सगळी पोरं काय उत्साहात टाळ्या वाजवतात. मला हे आनंद वाटला आज इथं कीर्तन. शीनी गेला माझा 8 दिवसाचा. तुमच्या टाळ्या बघून नाही गड्या, तरुणांची उपस्थिती. आई
तुमची तो उपस्थिती आरक्षणाप्रमाणे आरक्षण तुम्हाला 50% तुम्ही तुमची उपस्थिती दाखवली. पण खरं सांगू माय, अरे आया वहिनीची इज्जत लुटली चालली होती तेव्हा राजा उभा होता इथं राव. मा सांगते राजा, अरे तू तुझ्या डोळ्यांनी बघितलं ना हे मुघल आदिल निजाम, अरे हे डच फ्रेंच छाताडावर थया थया नाचत होते रे. अरे तेव्हा तुला मी उभं केलंय बाबा, तुला माघार घ्यायची नाही. राजा तुला उभं राहायचं या मातीत. आई अरे यो ताना बघ, तो म्हणतो पोराच्या लग्नाला यायचंय आणि मग कोण ढाना कोण घ्यायचं. राजा तो ऐकणार नाही. तुझा समाजासाठी तसा माझ्यासाठी ताण आहे. तो काय म्हणतोय त्याचं ऐकून तर घे राजा. राजा म्हणतात ताना, अरे कशा पाहिजे बाबा राज, रायबाचं लग्न आहे. अरे पण ऐक ना, अरे तू बाप आहे, स्वरबाप आहे, बाप पाहिजे रे अक्षदा टाकायला. मंडप साजलाय, हळदी लागली, अरे बाप पाहिजे हो राज. अरे मग बाप नसला तर होणार नाही वय लग्न तवा. तुम्ही ऐकी, अरे जगा आहे महाराष्ट्राचा राजा, म्युझिकचा आवाज कमी ठेवायचा. महाराष्ट्राचा राजा जर माझ्या पोराच्या लग्नाला आशीर्वाद द्यायला असेल ना तर मग होत असते लग्न. राज मी जातो कोंढाण्यावर आणि तुम्ही जा माझ्या राईबाच्या लग्नाला. राजा म्हणतात राईब ए ताना, अरे येडा आहेस का? आत्ताचा बाप म्हणला असतं का वासा, मी जातो कोंढाण्यावरून तुम्ही जा माझ्या राईबाच्या. ते म्हणेन 35 वर्ष झाले पोरग बोंबलं थिंडतंय, एक तर 2-4 एकर जमीन जास्त दाखवून कशी तरी पोरगी ती घरी आणली. आता ठरलंय तर होऊ द्या लग्न. आई तुमच्या लय अपेक्षा वाढल्या. आता तुम्हाला मुलगा इंजिनियर बी पाहिजे, शेतकरी बी पाहिजे, दोन्ही कसं जमलं. कसा का असू द्या, तुमच्या लेकीव जीवापाड प्रेम करणारा पाहिजे गड्या, जीवापाड प्रेम करणारा पाहिजे. ताना अरे नाही रे बाबा, अरे ऐक राज, मी ऐकणार नाही. तुम्हाला माझ्या रायबाच्या लग्नाची चिंता आहे ना हो राजा. अरे होईल की माझ्या रायबाचं लग्न राजा, राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न. कोण म्हणजे होणार नाही राजा, राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न हो राजा. पण ऐका ना, आधी लगीन कोढाण्याचा आणि मग माझ्या रायबाचं. यायला जातो हाताना आणि घेतो तो कोढाना. आधी लगीन कोढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. हे सिंहगर्जना तानाजी मालुसरेंची राजाने ऐकली. राजा सांगतात हे ताना, अरे येणारच का? अरे पोरच असू दे राज, द्या इडा. राजाने इडा दिला नाही. सज्जना होता ना गुड घेऊ बसला. पवार साहेब, आमचे संजय पवार साहेबांनी माझं कीर्तन ऐकलं. ते मला म्हणले महाराज तुम्हाला कीर्तन रखले काय? तुम्ही राव जात धर्म बघितली नाही माझी. मला आनंद वाटला. मादारीनी फुलं टाकलीत सिंहासनावर. छत्रपती होताना मादारी रडला होता त्या दिवशी. राजा म्हणतो मदारी अरे का रडतो रे बाबा? राजे लय आनंद वाटला तुम्हाला छत्रपती बघताना. 350 वर्षाचं पारतंत्र्य संपलं आणि या मातीतला कोणीतरी छत्रपती झाला होता. सांगणार आहे तुम्हाला नक्की छत्रपती या 2 मिनिटात सांगणार आहे गड्या. परत आलो तर शंभूराजा सांगे ना, शंभूराजाचं बलिदान नाही. एक एक शब्द अवघडे सांगणं लई भयानक. काय योद्धा लढला, खतरनाक काय लढला तानाजी मालुसरे. गेला नाही बे राजा, अरे नाही देणार इडा. मग मी पदर पसरतो, ठेवा इथं. तुमच्या देहावरचा वार मी घेतलाय माझ्या देहावर. रात्रभर झोपला नाही. बायका पुरं उशाला होती, विचारत होती का रडताय तुम्ही? सांगितलं नाही का रडतोय म्हणून. आनंदाचे अश्रू होते राजा, कारण की या महाराष्ट्राच्या राजाच्या देहावरचा जर वार माझ्या देहावर घेतला तर माझ्यापेक्षा भाग्यवान कोण असेल महाराष्ट्रात. म्हणून हसत होतो आणि रडत बी होतो. राजा तुमच्यासाठी वार घेतलेत मी. आणि तुम्ही विचारलं ना हे वतन आणि जागीर तुझ्या नावावर करून देऊ का? मग सांगा मी काय मागितलं. राजे म्हणतात ताना तू काहीच नाही मागितलंस, मग आज मागू का? तुमच्या देहातला प्राण देताल का तुम्ही माझ्यासाठी? ताना कसा सहज बोलतो. राजा म्हणतो येडायस का? तू मागतो या क्षणाला तू माझ्या देहातला प्राण देतो. मग देहातला प्राण देऊ नका, फक्त कोंढाण्यावर भगवा फडकवायची अनुमती द्या. जातो हाताना आणि घेतो तो कोंढाणा. राजा म्हणतात ताना अरे काय वेडायस रे बाबा, अरे ते उदय भान फाडून टाकेन तुला. राजा महाराष्ट्रातल्या अवलादी फेल जाणार नाही. एक वार त्या उदय भानाला करायला लावतो आणि एक वार मी करतो. आणि सांगू राजा एका वारात त्याला उठवणार मी. इथली गवताची गंज पेटवल, भगवा फडकवल आणि मग कळून जायचं तुमच्या ताना नगड घेतला. ताना एवढा विश्वास आहे का? आता जा. विडा ठेवला रणी निघत शूर न पाहे माघार. माघार नाही बघायचं. जा. गेले तानाजी मालुसरे आई, पण राहुल नाही हो त्यांना. परत राजाला येऊन मिठी मारली मागून. राजा हो राजा ऐका की अजून एक मागायचं होतं. तुम्ही नाही का मगाशी म्हणला ते उदय भानले खतरनाक आहे. वार केला की एका वारात 10 जण खलास करतो. आणि जर त्यांनी केलाच माझ्या छाताडावर वाय आणि पडलाच माझा देह कोंढाण्याच्या मातीत तर तडफड करताना मला तुमची आठवण येईन. पण आलेली आठवण तुम्ही एक काम कराल करायचं. बोल ना ताना
मग या देहातला प्राण जायच्या आधी तुमच्या 2 हातांनी मला एकदा शेवटची मिठी मारायला येताल करायचं. काय मागितलं यांनी स्वराज्यासाठी? हे मागायला लागतं स्वराज्यासाठी. ह्याच्यापेक्षा अजून एक गोष्ट मागितली नाही, त्याच्यामुळे डोळ्यात पाणी आलं बाबा. म्हणजे बाबा काय म्हणला माहिती का ताना म्हणतो, राजे अजून एक गोष्ट मागतो, राग मानू नका, पण तुमचा ताना जिवंत राहणार नाही हे तुम्हाला बी माहिती मला बी माहिती. मासाहेब तुमचे डोळे भरून आले आई, पण तुमचा ताना जिवंत राहणार नाही मला माहिती. पण राज मला आत्मविश्वास आहे तुम्ही छत्रपती होणार. हे मुघल आदिल आणि हे सगळ्यांना तुम्ही ठेचणार राजे. तुम्ही महाराष्ट्रावर उभे राहणार राजे. तुम्ही भगवा फडकावणार मला माहिती आहे. पण ज्या दिवशी तुम्ही सिंहासनावर निघणार, 32 मनाच्या सिंहासनावर बसणार आणि ज्या दिवशी छत्रपती होणार ना, तेव्हा तुमच्या तानाजीची एकदा आठवण काढायलाच भास पवित्र पावन झाला. हे आई कडकडून मी ठिमारदी राव राजानी. आयुष्यात कधी न रडणारा राजा ढसा ढसा तानाच्या गळ्यात पडून रडत होता. आयुष्यातलं दुःख मोकळं करत होता ताना. लढला नाही वे तिथं. लई वार केले भयानक, लई भयानक वार केले. एका वारात झोपवली माणसं. लई खतरनाक लढले ते. यशवंती घोरपडे नव्हती, यशवंत घोरपडेंनी दोर टाकलेला वरती. ते हलक्या वजनाचे मावळे होते, त्यांना ती दोर धरून माणसं वरती गेली आणि मग वार झाले. हे उदयभान म्हणजे 7 फुटाचा भयानक होता. एका वारात 10 जण खलास करत होता. ताना घाबरला नाही. ताना तरी वार करत होता. डोक्यापासून नखापर्यंत वार झाला तरी लढत होता ताना. सूर्या सांगतो भाऊ होता सोबत. ए दादा अरे संपलाय बाबा तू. अरे किती वार केले त्यांनी. हात तोडला तुझा, ढाल तोडली. अरे सैताने अरे सांगितलं ना तुला राजाने त्याच्या नादाला लागू नको. काय आलास तू कोंढाण्यावर? अरे वहिनी साहेब घरी वाट बघतात. रायबाचं लग्न सोडून आला. अरे कशासाठी हा घावपणा केलास? हे सूर्या अरे भाऊ येस म्हणून सोडला. तुला वाटतं का? हे सूर्या या महाराष्ट्रातले मावळे मरतील पण शरण जाणार नाहीत कधीच. अरे नाही शरण जाणार. सूर्या तो काय म्हणतो रे उदयभान? इथं पडला असा ताना या मातीत. आणि उदयभान म्हणतो सूर्या तुझ्या बाबाला मला मेलेले साप मी 2 फट्या मारत नाही. याला येतो सूर्या. तो म्हणतो का मेलेला आहे? त्याला म्हणाव एक वार तू कर आणि एक वार मी करतो. बघू कुणाच्या वारात ताकद आहे. वार झाल्यानंतर त्याचा श्वास शिल्लक ना कोंढाणा त्याचा. पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले गेलते. त्यातला महत्वाचा गड कोंढाणा. सुरुवात मुहूर्तमेढ स्वराज्याची पुन्हा तिथून झाली. सूर्या राजाला शब्द दिलाय, गवताची गंध पेटवायला सुरुवात कर. कमरेचा भगवा सूर्याच्या हातात दिला. एक वार असंच असतं. कधी कधी परिस्थिती विपरीत होती तरुणांनो. कधी कधी तुम्ही आयुष्यात बिझनेस करताना, व्यवसाय करताना, नोकरी करताना कधी आयुष्यातलं सगळं संपून जातं असं विष वाटतं. पण खरं सांगू ज्यावेळेस तुम्ही शून्यात येताना त्यावेळेस टर्निंग पॉईंट असतो आयुष्यातला. त्यावेळेस ती संधी त्याचं सोनं करायचं असतं. लक्षात घ्या. कारण असं इथे अडचणी काही कुणाला बी आयऱ्या गायऱ्यांना नाही येत. ज्याच्यात पेलायची ताकद त्याला अडचणी येतात. अडचणी काही कुणाला बी आल्या का? तवा ज्याच्या धारिष्ट आहे, ज्याच्या मनघटात ताकद आहे ना त्याला अडचणी आल्या. पण करायचं असं पोरांनो, अडचणीच्या छाताडावर पाय द्यायचा, यशाचं शिखर गाठायचं आणि संघर्षाच्या गाथेत आपलं नाव लिहायचं. आणि मग सांगतो इतिहास तुमचं नाव येणाऱ्या काळात की काय लढला असेल हा. हे सोपं नव्हतं. अडचणीच्या छाताडांवर पाय देत लढत होती माणसं. तुम्हाला माणसं आडवी नाही येणार, लई आडवी येणार. चांगली माणसं चांगलं काम करत असती ना तिथं कुणी ना कुठं आडवं पाय टाकायला येणार बघा. 100% येणार. अहो खडमडीत रस्त्याला कुठं गतिरोधक बघते का? चांगल्या रस्त्यालाच गतिरोधक. चांगल्या माणसाला 100% विरोधक येणार म्हणजे येणार. तुम्हाला जर विरोध नाही झाला तुम्ही मार्गावरच नाही. तुम्ही काहीतरी दुसरीकडून चाललाय. विरोधक पाहिजेच. की तो हाती चले बाजार पण कुत्ते भुक्या. हत्ती बाजारात निघाल्यावर कुत्री भुकणारच आहेत. खरे खोटे आहे. गावात हत्ती आल्यावर तुम्ही पूजन करता का? गणेशाचा अवतार आहे. सगळीच पूजतात का हो? काही कुत्रे हत्तीला बघून भुकतात. आता कुत्र्याची हत्तीची भांडणे आहेत का? कुत्र्याची हत्तीची भांडणं नाहीत तरुणांना. तुमच्यासाठी सांगतो ऐका. कुत्र्याची हत्तीची भांडणं तरी होत्या का? हत्ती केवढा कुत्र केवढं. हत्ती ने अपने को हत्ती समझने का, हाथी सही से चलने का. हत्ती अपने मस्ती में वो किसके तरफ देखता भी नाही. आणि हत्तीने कुत्र्याकडे मागं बी वळून बघायचं नाही. तुम्ही जर कुत्र्याकडे मागं वळून बघितलं तर त्याचं महत्व वाढते. लईच बुखायला लागलं की एखादं बिस्किट टाकायचं. लक्ष देऊ नाही का बरं का? ही परिस्थिती येणार जीवनात. राजकारणात तर 100% होणार. समाजकारणात 100%. तुमच्याकडे नाही आमच्याकडे बी लई. ते म्हणतात एवढी आपल्यातली सोडून मुसलमानाचा चंदनपुरी कार बोलावला असेल. नाही त्यांनी माझी जात नाही बघितली. त्यांनी माझ्या वाणीवर विश्वास ठेवला. त्यांना विश्वास आहे त्या 7 दिवसातलं ह्यांचं बी कीर्तन चांगलं होणार गड्या. हे हृदयातून सांगतो माय. काहीच नाही एवढा लांबचा प्रवास करून आला. तुमचे चेहरे बघून थंडी मलाही वाजते बरं काय. पण तुमचे चेहरे बघून एनर्जी वाढली गड्या.
हे सीन गेला आयुष्यातला. अजून एक गोष्ट सांगू का बाबाजी, ते हत्तीचं काम असे सगळ्यांच्या जीवनात येणार, भजनी मंडळ तुम्हाला बी होणार असं. ते काय होतं माहिती का पोरांनो, हत्ती चालताना कुत्री का भुकतात, कुत्र्याची आणि हत्तीची भांडणे नाहीत. ते गावातली लोक हत्तीला बघून का पाया पडतात, ह्यो कुत्र्यांना प्रॉब्लेम आहे. आता कळलं का तुम्हाला? नाही कळलं कीर्तन झालं विचारायला. कुत्र्याची आणि हत्तीची मयूर बाबा भांडणच नाही. कुत्र काय हत्तीशी भांडणं करेल? हत्तीने बघितलं तरी कुत्र टांगा पलटी पुढे फरावे. ताना खाली पडला ना, तो उदय भान चॅलेंज देत होता. ताना म्हणतो सूर्या हे भगवा आता तू भाकर तुझ्या दादाला चल, आता एकदाच उभा कर. एक वार त्यो करीन आणि एक वार मी करतो. हे उदय भान, अरे एक वार तू करायचा आणि एक वार मी करणार. त्याच्या वारात ताकद, हे ज्याचा श्वास शिल्लक कोणाला त्याचा एकच सिंहगर्जना झाली. हर हर सबकल वार झाला. हर एका वारात उदय भान कोसळला. हे उदय भान बी पडला आणि ताना बी पडला. दोघेही एका वारात पडले. धाडकन शेवटचे 2 मिनिटं राहिले. शेवटचे 2 मिनिटं दोघेही कोसळले. पण खरं सांगू, उदय भानाने हातला प्राण सोडला होता आणि तानाजी मालुसरे सांगत होता, पेटवती गवताची गंज फडकू दे भगवा आणि कळू दे माझ्या राजाला. राजा तुमच्या तानानं कोठारा घेतला राजा. अरे गड आला, सिंह मात्र गेला. गड्या गेला या स्वराज्याचा सिंह, पण असाच नाही गेला. त्याला उत्तम चिवरे कीर्ती मागे. हे गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती. सज्जन हो, हे कीर्तन झालं, हे पुढे गेलं बरं का. पण लांबून आलं म्हणून जास्त घेतलं. आई आज मावळे जिवंत आहेत. भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कष्ट करणारा शेतकरी म्हणजे मावळा आहे. तो तानाजी मालुसरे आज बी जिवंत आहे, लक्षात घ्या. त्याच्या जीवनात आयुष्यभर कष्ट आहे. मी असे तरुण बघितलेत मयूर बाबा, गुरुजी, नामदेव महाराज, मी असे तरुण बघितलेत. इकडे पलीकडे लोणंद वगैरे भाग आहे, साताऱ्याचा भाग आहे. 26 वर्षाची आई पोर आहेत. यंदा दिवाळीला त्यांनी मला फोन केला. ती म्युझिक चालू राहू द्या 2 मिनिटं. यंदा दिवाळीला त्यांनी मला फोन केला. म्हणले महाराज करमत नाही वा सीमेवर. म्हणलं काय झालं गड्या? अरे काय नर्वस झाला एवढा? म्हणलं काही नाही हो, 4 वर्षाची पोरगी सारखी दाराच्या बाहेर येते, लोकांचा आकाशकंदील बघती, बाकीच्यांनी वाजवलेले फटाकडे बघती, परत घरात येते आणि परत मला व्हिडिओ कॉल करते. म्हणते बाबा तुम्ही आल्याशिवाय मी फटाकड्याला हात नाही लावणार. पण खरं सांगू महाराज, यंदा दिवाळीला सुट्टीच भेटली नाही. आता मी नाही गेलो तर पोरगी दिवाळी साजरी करणार नाही. आणि खरं सांगू, आणि इथं जर गोळ्या लागल्या ना तर आयुष्यभरासाठी तिची दिवाळी साजरी लावणार. आपली दिवाळी आई लक्ष्मीपूजनलाच आहे. ज्या दिवशी सैनिक घरी येतो ना त्या दिवशी त्यांची दिवाळी आहे, लक्षात घ्या. त्यांची दिवाळी साजरी होत नाही. हा शेतकरी आहे ना, त्याचा त्याग लय मोठा आहे, त्याचं मातृत्व याचं आहे, जगाचा बाप आहे तो. त्याने अशा मेथीच्या भाज्या असं टाकल्या ना, ज्यावेळेस लोकांना वाटलं शेतकऱ्याचा माल लय भारी लय ताजा, 10 रुपयाला 1 गड्डी मागितली. आणि तो घरी सांगून आला, पोरा हा तुला येताना मिठाईचा बॉक्स आणेन. पोरग म्हणते रोज तुमचं ऐकून दमलो आता. ज्याच्या घरी दूध चहाला दूध नाही तो काय मिठाई नाही घरी. हे माय तरी मिठाई नाही तो स्वप्न बघतो बरं का. कोणी दातृत्व मोठं झालं, त्यांनी 30 रुपये एका गड्डीला दिली, सगळ्या गड्ड्या घेतल्या. थरथर करणारं मग थरं सांगते, आज मिठाई नेणार, काउंटरवर पैसे ठेवले, मिठाईचा बॉक्स घेतला आणि पोरं तुटून पडली मिठाईवर. असा बाप लांबून बघत बसला. तुम्हाला खरं सांगू, त्याग या शब्दाचा अर्थच बाप आहे गड्या. बाप हा त्यागाचा प्रतीक आहे. लई त्याग केलाय त्याने आयुष्यात. तरुणांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जाता जाता, असं लढा, एवढा अभ्यास करा ना गड्या, एवढं लढा ना. व्यवसायात असताना तुमचं कर्तृत्व सिद्ध करा. शिक्षण घेत असताना मुलींनो तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध करा. 18 तास अभ्यास करून येणार नाही, मोलट कमार्ड नाही, त्रास होत काही नाही. त्रास झाला ना, मग आई बापाचे कष्ट आठवायचे, मग त्यांच्या हातापायाच्या चिरा बघायच्या अशा. मग स्ट्रोक बसला ना इथं आणि बांधाव पडला ना बाप, शेवटच्या आंघोळ घालायला गेलं ना पोरग, मग गाडीव्यातलं पाणी पडलं नाही ना, आणि मग त्याला दिसली काळी पडलेली पाठ, आणि मग आठवायचा आपल्या आई बापाचा त्याग, आणि मग बसायचा अभ्यासाला. आणि ज्या दिवशी तुम्ही कर्तृत्व सिद्ध करून गावात येताल ना, एखादं पद तुमच्याकडे असेल, DYSP होतान, PSI होतान, IS IPS होतान, सरपंच होताल, हे अख्खं गाव तुम्हाला सॅल्यूट करतं. तुम्हाला नाही, तुमच्या आई बापाला सॅल्यूट करतं. लागतं का? हे ऐश्वर्य आपल्या आई बापाच्या जीवनात आणून द्यायचं. हे सांगितलं कशासाठी सांगू का? हे सैनिक सांगून आणि हे सांगून तुमचा वेळ मला अतिशय घ्यायचा नव्हता, पण हे वास्तववादी कीर्तन तुमच्या समोर मांडलं. एकदा गेली की गेलीच की माणसं आहे. बघितली का गेलेली माणसं परत आली? किती हंबरडा फोडला माय तुम्ही, आली का मातीतली माणसं परत? दादा किती हंबरडा फोडला. हे जी वयस्कर लोक आहेत ना, ह्यांना विचारा, ये पेड़ बूढ़े हुए हैं, ये फल नहीं दे सकते, लेकिन इनके प्यार की छाव जरूर देगी. त्यांना विचारा ना तुम्ही. गेलेली माणसं परत नाही आली गड्या. आजोबा, असे आजोबा बघितले मी,
म्हातारं म्हणते म्हातारीची लय आठवण येते बाबा. 2 वर्ष झालं म्हातारी गेली. काय वांग्याची भाजी करायची, काय भाकरी भोगायची. बाबाला म्हणलं बाबा नका त्रास करून घेऊ. नाही हो महाराज, नाही राहत आता. बघा ना, ज्याला आठवलं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. माय नुसता विषयाला स्पर्श केला, तुमचं मातृत्व हळवलाव तुमच्या डोळे भरून आले. हे जगाच्या पाठीवर तुमच्या मातृत्वागत मातृत्व नाही. काय तुमच्या अंतकरणात ठाव गड्या, हे काय तुमचं प्रेम आहे आई. या जगाच्या पाठीवर तुमच्या एवढं आम्ही इतके रगील होतो, पोटात बी लाथा मारले राव. आम्ही पोटात मारले तेवढं ठीक आहे, बाहेर आले बी आणले राव. पण पोटात मारलं तेव्हा सेन्स नव्हतं म्हणून जाऊ द्या म्हणून. पोटात लाथा मारले तेव्हा आई म्हणली बरं का पोरा लई उरुळ्यागत पोरग चलाकी, लेकरू लई चलाकी. अरे काय याचं चलाक, लाथा आणत होते तरी प्रेम केलं. 9 महिने 9 दिवस ऍडव्हान्स प्रेम तुमचं. आता या मुली बसल्यात ना, त्यांना विचारा मुलीची नाहीची सगळ्यात डेंजर बांधली. सगळ्या अख्ख्या आलीला करते त्या दोघी बांधते. पण तुम्हाला खरं सांगू का, यांच्या दोघी एवढं प्रेम एकामेकावर कुणीच केलं नाही. त्यांचं जमत बी नाही, पटत बी नाही आणि एकामेकाशिवाय करमत बी नाही. पुरीनं तुम्ही रुसून बसते ना, जेवणाचं ताट घेऊन येणार तुमची आई बरं का. पुरी एवढा घास खाऊन घे, लग्न झाल्यावर सासराला गेल्यावर सासू येईन का माहिती नाही बाई. हे ज्या दिवशी तुम्ही जाताना गड्या, तुमचा बाप आणि तुमची आई तुमच्या पायाला नाही पडत. हे त्या जावयाच्या पाया पडते. काळजाचा तुकडा काढून दिला जावाय बापू. 2 बोट लावली नाहीत. लई प्रेम केलंय, व्याजाने पैसे काढून लग्न केले. जपा बरं तेवढे लेकरांना. हे सांगितलं कशासाठी माहिती का, मला एकच एक कीर्तनात सांगायचे पोरांनो, तुमच्या आई बापाला ऐश्वर्य द्यायचं मगच मरून द्यायचं, तसं मरून नाही द्यायचं. त्यांना ऐश्वर्यात उभं करायचं, त्यांना सगळी सुख द्यायची आणि मग त्यांना सांगायचं आता तुम्ही तोपर्यंत त्यांना जाण्याचा अधिकार द्यायचा नाही. मग तुम्हाला लढावं लागेल मायबापाच्या सुख. महासाहेब जिजाऊ अशा उभ्या होत्या. आता हे शेवटचे 30 सेकंद राहिले. महासाहेब जिजाऊ अशा उभ्या होत्या. महासाहेबांनी शौर्य शिकवलं. आई पोरांना शौर्य शिकवा. समाज सुधारक सांगा आपल्या पोरांना. बघा माझी 4 वर्षाची पोरगी, मी रोज तिला एक इतिहास सांगतो जोपर्यंत मला वेळ असतो. खोटं बोलणार नाही. व्यासपीठावर इकडे शूटिंग चालू आहे. मला काय म्हणते माहिती का, अब्बा तुम कब आने वाले, कितनी देर हो गई. 2-2, 3-3 वाजेपर्यंत बाबा पुरी झोप होत नाहीत राव. प्रेम नाही वेत आमचं जीवन त्यागाचं नाही वेत. आम्ही नाहीच गेलो तर कुणाला मिठी मारते. हे तुम्हाला भावनिक करण्यासाठी शब्द बोलत नाही बरं का. आणि असा रात्रीचा 2 वाजता फोन येतो, म्हणते तानाजी मालुसरे गेले आणि मग ते त्या मातीत गेले. राजे त्यांना भेटायला आले. मग ते बोलले का त्यांच्याशी. आता तिला काय सांगू, राजा बोलला का तानाशी. नाहीच ना बोलला. नाही बोलता आलं, गेला ताना त्या मातीत. नाही परत उभा राहिला. आठवण कधी आली माहिती का, आई शौर्य दिलं तुम्ही, शौर्य. आठवण कधी आली माहिती का, आठवण त्यावेळेस आली ज्या वेळेस सिंहासनावर राजे निघाले ना. महासाहेब जिजाऊंनी थरथरत्या हाताने राजाला मिठी मारली. सगळे जेधे बांदल होळकर सगळी घराणी सोबत होती. आज राजाच्या सगळी घराणी सोबत होती. राजा म्हणतो आई ही सगळी माणसं सोबत येते का आज. पण आई सिंहासनावर बसूशी वाटत नाही. हे 30 सेकंद राहिले बरं का, मला माहिती लय वेळ झाला नाही बाबा, परत येणारच येईल की. पण काय होते मला राहत नाही. सगळी घराणी सोबत होती. राजा सिंहासनाकडे निघाला, मधोमध जाऊन थांबला. गागा भट्ट सिंहगर्जना करत होते. दंडकाला नतमस्तक झाला राजा. राजांनी सगळ्यांना प्रणाम केला. डच, फ्रेंच, आदिलशाही, मुघलशाही आणि निजामशाही सगळ्यात एक एक उभा होता. पण आज सगळे मान झुकून उभे होते आणि राजा ताट मानेनं सिंहासनाकडे निघाला होता. राजा जसा निघाला ना, आईने कडकडून मिठी मारली. 12 दिवसांनी आई गेली. पण आई काय सांगत होती माहिती का राजाला, राजा अरे चांगल्या दिवशी तुझे डोळे भरून कार्य आले. आज तू छत्रपती झाला. अरे किती वर्षाचं पारतंत्र्य संपलं महाराष्ट्राचं. मा अगं ज्या छत्रपती होतो सिंहासनावर बसतो ना, तो माझा बाजी नाही इथं. ते म्हणत होता राज एकदा छत्रपती होताना बघायचं होतं. तुकडे तुकडे गोळा करून आणले आई. हे आई अगं तो ताना नाही ग, जो गड आला पण सिंह गेला तिथं म्हणणारा ताना. त्यांनी गवताची गंज पेटवलीच, शेवटपर्यंत लढला, भगवा फडकवला आणि मग प्राण सोडला. आई तो ताना इथं असताना अगं लई आनंद झाला असता. आज त्याचं स्मरण करतो मग सिंहासनाकडे निघतो. काय तुम्ही शौर्य दिलं पोरांना. मी प्रत्येक कीर्तनात अफजल खान फाडत असतो, पण वेळ संपलेला आहे. तसा 10 सेकंदात बी फाडता येतो, पण लई भयानक होतो ते. हे 6.5 फुटाचा अफजल खान राजांच्या समोर उभा होता. आईने शौर्य दिला. आवर हमारे गले लगता. राजांची मिठी अफजल खानाला, अफजल खानाची मिठी राजांना. हे 7.5 फुटाच्या अफजल खानाने राजांना असं धरला. संपला राजा, संपला राजा, संपला स्वराज्य, संपला सह्याद्री. हे भगवान संपला. अंदुक दिसत चाललं सगळं. झालं 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 संपला. आता नाही स्वराज्य निर्माण होत. राजाचे पांढरे शुभ्र डोळे, 2 माव शरीर अफजल खानाचा पहार वाकवणारी भयानक
ताकद अशी मिठी पाटी संपला राजा हे शब्द निघत नाहीत पांढरे शुभ्र डोळे हे लालबंद डोळे आहे एकच निनाद या कमरेला भगवा होता भगवा आठवत होता राजाला राजाने भगवा घेतला भगवा घेतला भगवा घेतला भगवा म्हणजे जान भगवा म्हणजे प्राण भगवा म्हणजे शान आणि भगवा म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान राजाने भगवा काढला आणि एकच मुखातून नाव जगदंब 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 सक्कल वाघ नक्या गेला खपकल को थाळा बाहेर दगा आणि दख्खन के शेर वेगातल्या चल कृष्णाची आला कृष्णाची 9 फुटुडी मारली राजांवर वार झाला वार हुकला वार हुकला वार हुकला हे पाहिलं सय्यद बंडाला चल सय्यद बंडा उडा उस राजा की गर्द आला सय्यद बंडा 9 फुटुडी मारली राजांवर दानपट्टा चालवला राजांची गर्द उडवणार तर पाहिलं जीवान आला जीवा 10 फुटुडी मारली आणि सय्यद बंडाचा हात वर्षावर उडवला आणि इतिहास कडला होता जीवा म्हणून वाचला शिवा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की हरे 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 माता की ईश्वर माऊली विठ्ठल जय